नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज ढाले सर थोडं वेगळ्या मूडमध्ये दिसत आहेत, फार प्रसन्न दिसत आहेत. थोडा प्रसन्न आहे आज मी, कारण प्रसंगच तसा आहे. आज आपल्या युट्यूब चॅनलनी जो पहिला टप्पा असतो सबस्क्रायबरचा, 1000 सबस्क्रायबरचा, तो टप्पा गाठलेला आहे आणि हे सगळं तुमच्या सहकार्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे आपले जेवढेही सबस्क्रायबर्स आहे, जेवढेही आपले व्ह्युअर्स आहे, विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्वांचं मी मनपूर्वक आभार प्रकट करतो. आणि पुढे चालून आपण अजूनही याच्यापेक्षाही चांगला क्वालिटीचे व्हिडिओ, क्वालिटीचे आपण एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, चला आता आपण बघूया. आज आपण जे आहे काय करतोय, आपण 2022चा पेपर आपण करतोय. ठीक आहे, 2022 मध्ये जी एक्झाम झाली होती 8th स्टँडर्डची, त्याचा आपण पेपर 1 करतोय. त्याच्यातले इंग्लिशचे 25 क्वेश्चन कंप्लीट झाले आहेत. ठीक आहे, आता आपण मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन नंबर 26 to 50 पर्यंत आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला सुरू करूया आपण. क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 बघा काय म्हणताय. द रेशिओ ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ अ गिवन अँगल इज 8:3. देन व्हॉट विल बी द रेशिओ ऑफ गिवन अँगल विथ इट्स सप्लिमेंटरी अँगल. आता इथे बघा, थोडं लक्ष देऊन बघायचं. इथे बघा, थोडं आता आपण थोडस आपलं जे टीचिंगचं जे माझं स्टाईल आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट करूया. कारण मी खूप सिन्सिअरली शिकवतो, तर मला असं वाटतं की मुलं जास्त व्हिडिओ बघत नाहीत माझा. ठीक आहे ना, कारण आजकालची जनरेशन, न्यू जनरेशन आहे, त्यांना खूप वेगळं काहीतरी पाहिजे असते. आमची जनरेशन, आम्ही खूप सिन्सिअरली, आमचे टीचर शिकवत होते, आम्ही खूप सिन्सिअरली अभ्यास करत होतो. आम्ही घाबरत होतो टीचरला. पण आता थोडं जनरेशन मध्ये फरक झाला. आता टीचर आणि स्टुडंट म्हणजे फ्रेंड्स सारखे राहतात. ठीक आहे ना, तर मी पण तुमचा फ्रेंड्स आहे. ठीक आहे, बिलकुल फ्रेंडशिप सारखं आपण बोलूया. तर आपण त्याचं सोल्युशन बघा. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सप्लिमेंटरी अँगल, कॉम्प्लिमेंटरी अँगल माहितीच असेल. सपोज आपल्याला एक अँगल दिला असेल एक्स, तर एक्सचा सप्लिमेंटरी अँगल काय असणार आहे? एक्सचा सप्लिमेंटरी अँगल असणार आहे 180 - x. आता हे कुठून आलंय, कसं समजते? कारण दोन अँगल, सप्लिमेंटरी अँगल कधी असतात? जर त्यांचं आपण सम केलं तर 180 डिग्री यायला पाहिजे, है ना. दोन अँगलचं जर ऍडिशन आहे 180 असेल, तर ते एकमेकांचे सप्लिमेंटरी असतात. ठीक आहे, तर एक्सचा सप्लिमेंटरी अँगल 180 डिग्री - x आणि याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल काय असणार आहे? 90 डिग्री - x. बरोबर आहे. ठीक आहे, आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय म्हटलंय? द रेशिओ ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ अ गिवन अँगल. गिवन अँगल आपला एक्स आहे. ठीक आहे, गिवन तर दिला तर नाही आहे, पण आपण त्याला कन्सिडर करावं लागेल एक्स. तर त्याचा जो सप्लिमेंटरी अँगल आहे 180 डिग्री - x, कॉम्प्लिमेंटरी अँगल जो आहे तो 90 डिग्री - x, आणि त्यांचा दोघांचा जो रेशिओ काय दिलेला आहे त्याला 8:3 है ना. ह्या दोघांचा रेशिओ 180 डिग्री - x अपॉन 90 डिग्री - x इज इक्वल टू 8:3, म्हणजे तेच होते 8/3. ठीक आहे, तर आता इथे याला सॉल्व्ह करायचं आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे, आता असं जर असेल तर काय करायचं असते? क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे ना, क्रॉस मल्टिप्लाय करून टाकायचं. याचं मल्टिप्लिकेशन इथं होणार. मल्टिप्लिकेशन करताना लक्ष ठेवा, नंबरचं नंबर मध्ये आणि नंबरचं व्हेरिएबल मध्ये, आणि मधला साईन हे खूप महत्वाचं आहे, बेसिक आहे ह्या गोष्टी. ठीक आहे, तर इथे बघा, याचं मल्टिप्लिकेशन इथे होणार. आता शॉर्टकट मध्ये पण लिहायचं आपल्याला, शॉर्ट मध्ये लिहायचं. हे काय आपली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम नाही आहे ना, शॉर्ट मध्ये तिथल्या तिथं सॉल्व्ह करायचं आहे. बघा, 180 18 3 54 होतात ना, म्हणजे किती होणार? डायरेक्ट आपण 540 लिहायचं डायरेक्ट. -3x इज इक्वल टू 90 × 8 किती होणार? 9 8 72, म्हणजे 720 होणार. 90 × 8 है ना. मायनसचं साईन लक्षात ठेवा, साईन कडे खूप लक्ष ठेवायचं. -x × 8 x 8x है ना. आता काय करायचं? आता आपण हा जो 8x आहे ना त्याला इकडे घेऊन येऊ. 8x ला इकडे आणायचं, आणि हा जो 50 आहे 540 आहे त्याला इकडे न्यायचं. ठीक आहे ना, तर हा इकडे आला तर हा निगेटिव्ह आहे ना, निगेटिव्हचा इकडे काय होणार? हा पॉझिटिव्ह होणार.
आणि इथे मायनसचं साईन आहे, मायनसच राहणार. 3x इज इक्वल टू हा आहे 720 प्लसचा जसाच्या तसा राहणार. आणि आता इथे बघा, इथे कुठलाच साईन नाही आहे. जेव्हा कुठला साईन नसतो तेव्हा त्याला काय प्लसच पकडायचं, प्लसच असतो तो. ठीक आहे, इकडे गेला ते मायनस होणार, -540. हे बघा, हे बेसिक गोष्टी आहे, एकदम बेसिक गोष्टी आहे. इथंच बरेचसे मुलं चुका करतात, म्हणजे कन्फ्यूज होतात. म्हणजे एक प्रकारचं त्यांना कसं आहे, लक्षच दिलेलं नसते, त्याच्यामुळे ते मग त्यांना मॅथ्स म्हणजे खूप टफ वाटते. पण खूप इझी आहे मॅथ्स व्यवस्थित केलं तर. 8x - 3x केलं तर किती येणार आहे? 5x. 720 - 540 केलं तर किती होणार बघा? 0 - 0 0. 12 मधून 4 मायनस करायचे, 8 राहणार. ठीक आहे, आणि हे होणार 6 मधून 5 मायनस केले तर 1, म्हणजे आलं 180. ठीक आहे, 180 डिग्री. मग x ची व्हॅल्यू किती येणार? 180 डिवायडेड बाय 5. लिहायची गरज नाही, तरी पण चला लिहून देतो मी, आहे की नाही, तुम्हाला कळायला पाहिजे. आता इथे बघा, याला 5 ने डिवाइड करा, किती येते? 5 3 जार 15, है ना. 5 3 जार 15 केल्यावर इथे काय येणार? 3, है ना. हे 0 तर किती टाइम्स जाणार? 6 टाइम. 5 6 जार 30. 36 डिग्री काय आला? हे काय आलं? आपलं एक्स ची व्हॅल्यू आली. आपण जो अँगल कन्सिडर केला ना, जो याच्यामध्ये लिहिलेला गिव्हन अँगल, ठीक आहे ना, तो आलाय आता. तर पण आपल्याला हा आन्सर नाहीये इथं, आहे की नाही. आपल्याला काढायचं काय आता? हा जो अँगल आहे याचा सप्लिमेंटरी अँगल आहे ना. तर व्हॉट विल बी द रेशिओ ऑफ गिव्हन अँगल विथ इट्स सप्लिमेंटरी अँगल. आता याचा सप्लिमेंटरी अँगल काढावा लागेल. ठीक आहे, हा डिग्रीचा साईन आहे, खूप वर गेला, इथं आहे डिग्री. तर याचा 36चा तुमचा हे काय येणार? सप्लिमेंटरी अँगल 180 डिग्री - 36 डिग्री. हे किती आलं बघा? 180 - 36 केलं तर 0 - 6 केलं तर 4, है ना. 10 - 6 4. हे होणार 7 7 - 3 केलं तर 4, आणि हे 144 डिग्री. ठीक आहे, ठीक आहे. आता हे झालं 144 डिग्री. ठीक आहे, हे कशाचा आहे? 36 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? जो अँगल गिव्हन अँगल म्हणजे एक्स जो आहे, है ना, एक्स किती आला आपला? 36 डिग्री. ह्या अँगलचा आणि याच्या सप्लिमेंटरी अँगलचा रेशो काढायचा आहे. तर अँगल किती आहे? 36, आणि त्याचा सप्लिमेंटरी अँगल आहे 144. या दोघांचा रेशो काढायचा आहे. आता यांनी आपलं डिवाइड करा. हे 4 टाइम डिवाइड होते, 1/4. हे 1/4, दॅट इज 1:4. म्हणजे आन्सर काय येतो आपला? याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 3. कळालं? सोपं आहे. ठीक आहे, बेसिक्स आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. आपण बाकीच्या गोष्टी किती हसी मजाक करू शकतो, पण बेसिक माहित नसेल तर काहीच करता येणार नाही मॅथ्स मध्ये. ठीक आहे, तर बेसिक कडे खूप लक्ष द्या. चला नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 बघा. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ फेन्सिंग अ सर्क्युलर गार्डन ऑफ रेडियस 28 मीटर विथ 5 राउंड्स ऑफ वायर if the wire costs ₹50 per मीटर. ठीक आहे, तर इथं बघा कसं याचं सॉल्युशन. काय करायचं आपल्याला? एक गार्डन आहे, सर्क्युलर गार्डन. सर्क्युलर म्हणजे सर्कल. ठीक आहे, आणि त्याचा रेडियस किती दिलेला आहे ना. सपोज आता ग्राउंड असं आहे सर्कल मध्ये. ठीक आहे ना, तर जेव्हाही सर्कल असतो त्याचा जो रेडियस जेव्हाही दिलेला आहे, ठीक आहे ना, क्वेश्चन नंबर 27 बघा. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ फेन्सिंग अ सर्क्युलर गार्डन ऑफ रेडियस 28 मीटर विथ 5 राउंड्स ऑफ वायर इफ द वायर कॉस्ट ₹50 पर मीटर. तिथे बघा याचं सॉल्युशन कसं आहे. एक गार्डन आहे, सर्क्युलर गार्डन. ठीक आहे, एक सर्कल काढून घेऊया आपण. आता सर्कलचा आपल्याला जेव्हाही रेडियस दिलं असेल, है ना, रेडियस किती दिला याच्यामध्ये? 28 मीटर दिलेला आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? फेन्सिंग करायची. हा ग्राउंड आहे, पूर्ण फेन्सिंग करायची आहे. तर फेन्सिंग अशी चारही बाजूला केली जाते त्याच्या. ठीक आहे ना, म्हणजे हे चारही बाजू म्हणजे काय झालं?
सर्कमफेरन्स, ठीक आहे ना, सर्कमफेरन्स ऑफ सर्कल आपल्याला काढावं लागेल, ठीक आहे. तो काय होतो, होत आहे 2πr, ठीक आहे. 2πr म्हणजे 2 × 22/7 इंटू रेडियस किती दिलेला आहे 28. आता आपण याला सॉल्व्ह करायचं. 7 4 जार 28, 4 2 जार 8, 8 × 22 केलं तर किती येणार बघा, 8 2 जार 16, 1 कॅरी ओव्हर झालं, 8 2 जार 16 + 1 176 हे मीटर. हे तर काय आलं तुमचं पॅरीमीटर आलं, ठीक आहे ना. पॅरीमीटर म्हटल्यापेक्षा याचं सर्कमफेरन्स, जेव्हा साइड्स असतात एखाद्या फिगरमध्ये तर त्याला आपण पॅरीमीटर म्हणतो आणि सर्कलच्या बाबतीत त्याला सर्कमफेरन्स म्हणतात, ठीक आहे. तर इथं 176 मीटर जे आहे तुमचं सर्कमफेरन्स आलं आणि हे काय एक राऊंड है ना, हे एक राऊंड झाला. समजा ताराची जर फेन्सिंग करायची असेल तर हे एक राऊंडची फेन्सिंग करायसाठी किती मीटर वायर लागणार आहे 176. पण आपल्याला काय म्हटलंय 5 राऊंड्स ऑफ वायर. 5 राऊंड्स म्हणजे याच्यामध्ये इंटू 5 करावं लागेल. म्हणजे इंटू 5 केलं तर हे किती होणार बघा, 5 6 जा 30, 3 कॅरी ओव्हर झाले, 5 7 जा 35 + 3 38, परत 3 कॅरी ओव्हर झाले, 5 1 जा 5 + 3 8, 880 मीटर आपल्याला एवढा वायर लागणार आहे, ठीक आहे. तर आता आपल्या वायरची कॉस्ट किती आहे, एका मीटरला जो वायर लागतो तो लागतो 50 रुपीजचा. मग आपल्याला टोटल किती 880 मीटर करायचं आहे. तर 880 मीटर साठी किती वायर लागणार आहे आपल्याला, 50 × 880. त्याला जर सॉल्व्ह केलं तर बघा 5 8 जार 0, ठीक आहे. 0 आपण नंतर लावूया, 2 0, 5 8 जार 0, 4 आले है ना, 5 8 जार 40, 40 चे 0, 4 तुमचे कॅरी ओव्हर झाले, 5 8 जार 40 + 4 44 आणि हे नंतरचे 2 0 अजून, हा म्हणजे किती झाले हे 44,000. याचा आन्सर कुठला येतो, आपला येतो ऑप्शन नंबर 3. 44,000 रुपीज लागणार आहे, ठीक आहे ना. कसं कळालं का तुम्हाला. हे बघा आपण काय केलंय, फेन्सिंग करायची आहे ग्राउंडची, तर इथं चारही बाजूनी फेन्सिंग करावं लागेल ना, म्हणजे त्याचं जे पॅरीमीटर आहे किंवा त्याचं सर्कमफेरन्स आहे तेवढे आपल्याला वायर लागणार आहे. तर आपल्याला किती वायर लागणार आहे 176. हे आपण कसं केलं, फॉर्म्युला आहे 2πr, त्याच्यानी आपण याला काढलेलं आहे. त्याच्यानंतर हे एका राऊंडचं झालं, 5 राऊंड करायचे आपल्याला, तर 5 राऊंड साठी किती वायर लागणार आहे 880 मीटर वायर लागणार आहे. आणि एका मीटर वायरची किंमत 50 रुपये आहे. तर मग 880 वायरची किंमत किती 44,000 रुपये असणार. त्याचा आन्सर ₹44,000 आलं, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 बघा, -2x होल स्क्वेअर -2x² अपॉन 3y होल क्यूब इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह, ठीक आहे. आपल्याला चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. तर इथं काय करायचं आपल्याला, याला सॉल्व्ह करायचं आहे. हे जे दिलेलं आहे -2x है ना, -2x² अपॉन 3y होल क्यूब, याला सॉल्व्ह करायचं आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, काहीच नाही. बघा सॉल्युशन याचं कसं आहे, काय दिलेलं आहे आपल्याला, -2x² अपॉन 3y होल क्यूब, याचा आपल्याला क्यूब करायचं आहे, ठीक आहे. तर जेव्हा आपण हे ब्रॅकेट ओपन करू तेव्हा काय होणार, याचं पण क्यूब होणार, -2 होल क्यूब x² होल क्यूब अपॉन 3चं पण क्यूब होणार आणि yचं पण क्यूब होणार, ठीक आहे. आता बघा याचं क्यूब झालं ना, तर हे किती येणार हेच माहिती असलं पाहिजे आपल्याला. 2चं क्यूब झालं तर 8 येते, पण साइन कुठलं येणार, साइन मायनसचं येणार, -8. का बरे मायनसचं साइन येणार, कारण जर प्लस असतं ना तर हे आलं असतं 8, इथे जर प्लसचं साइन असतं तर 8 आलं असतं, ठीक आहे ना. पण मायनसचं साइन आहे, तर जर स्क्वेअर केलं आपण तर मायनस स्क्वेअर केलं तर प्लस येतो. पण मायनसचे 3 वेळेस मल्टिप्लिकेशन होतं, मायनस इंटू मायनस. मग 2 मायनसचे तर प्लस होणार, पण प्लस आणि मायनस पुन्हा केलं तर पुन्हा मायनस येतो, म्हणून याचा आन्सर इथं -8 येतो. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर हे किती येणार, हे तुम्हाला रूल्स ऑफ इंडायसिस माहिती असेल,
ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतो इंडायसेसचा, तर हे एक्स रेज टू पॉवर 3 2 जार 6 होणार. त्याच्यानंतर खाली इथे किती होणार, इथं तर सिंपल आहे, 3 3 जार 9 3 जार 27 आणि वाय क्यूब. हे झालं याचा आन्सर. पहिलं आन्सर आलंय बघा, ऑप्शन नंबर 2. पण आता आपल्याला इथं 2 ऑप्शन सांगायचे, तर एकदम सिंपल आहे बघा, काही नाही केलं यांनी. काय केलंय, हा जो आहे ना ह्याला इथं इकडे वरती घेऊन गेले. तर काय केलं, ह्यालाच लिहायचं आहे फक्त 8x 6. आणि जेव्हाही ही डिनोमिनेटर मध्ये जो असतो ना, जर तो न्यूमरेटर मध्ये गेला तर ही जे पॉवर असते त्याची ही मायनस मध्ये जाते, है ना, -3 होऊन जाते. आणि अपॉन 27 फक्त इथे एकतर आलाय. ठीक आहे, तर इथं आन्सर बघा, हा वाला आन्सर आला याचा, ऑप्शन नंबर 4. काही नाही केलं, फक्त ह्या वायला इथे वरती घेऊन गेलाय, ते दुसरा ऑप्शन झालाय. इथे बघा 27, हा ना, इथला जो वाय आहे इथे गेलाय. पण जे वाय प्लसची जी इंडायसेस असते, प्लसचा जो घातांक असतो तो मायनसचा होऊन जातो. ठीक आहे ना, वाय रेज टू पॉवर 3 आहे, इथे वाय रेज टू पॉवर -3 झालंय. चालेल. मला वाटते सोबत काही म्हणजे असे आपण स्टुडंट्स असतात ज्यांना मराठी म्हणजे कळत नाही, काही स्टुडंट असतात त्यांना हिंदी कळत नाही, काही स्टुडंट असतात है ना, असं काहीतरी असेल तर कसं करायचं. काही लोक मला म्हणतात हिंदी में क्यों नहीं पढ़ाते आप. अरे हम भाई हाँ महाराष्ट्र बोर्ड के बच्चों को पढ़ा रहे हैं ना, तो महाराष्ट्र में तो सभी लोग मराठी स्पीकिंग होते हैं ना ज्यादा से ज्यादा, तो इसलिए हम उनको मराठी में ही पढ़ा पाएंगे ना, हिंदी में कैसे पढ़ाएंगे. हाँ, अभी जसं आता कसं असतंय, कोणाकोणाचे मदर टंग हिंदी असतात, म्हणजे बाहेरून आलेले असतात, ट्रान्सफर झाले वगैरे असतात, मग ते स्टेट बोर्डमध्ये ऍडमिशन मिळून जाते त्यांना खूप अवघड जाते आहे की नाही मराठीमध्ये शिकायला. पण काय करणार आता, आपल्याला तर मराठी आपण म्हणजे आपलं जे एक्झाम आहे ते महाराष्ट्र बोर्ड घेतोय, तर त्याच्यामुळे मला मराठीच बोलावं लागेल. आणि ऍक्च्युली मला पण प्रॉब्लेम तसाच आहे. माझं पण म्हणजे भलेही मी मराठी माणूस आहे, पण माझं म्हणजे जास्तीत जास्त मी हिंदी मध्ये बोलणं असतं माझं, त्यामुळे मला मराठी बोलायला मला पण अवघड होते थोडस. तर चला ठीक आहे, याचा आन्सर आपलं काय आला, आन्सर नंबर 1 आणि 4 आलेला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 बघा, द एव्हरेज ऑफ 10 नंबर्स इज 20, आउट ऑफ विच average of first 6 numbers is 15, the average of last 3 numbers is 16, then what will be the 7th number. आता तुम्हाला ऍव्हरेजचा फॉर्म्युला माहिती असेल बघा, सॉल्युशन बघायचं कसं आहे. ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे, ऍव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल नंबर्स डिवाइडेड बाय नंबर ऑफ ऑल नंबर्स. ठीक आहे, इथे बघा आता आपल्याला ऍव्हरेज किती दिलेला आहे, द ऍव्हरेज ऑफ 10 नंबर्स इज 20, म्हणजे ऍव्हरेज दिला आहे 20. टोटल नंबर किती दिलेले आहे आपल्याला, 10 दिलेले आहेत. ठीक आहे, मग त्यांचा सम किती येणार, कशाचा सम, ह्या ज्या 10 नंबर्स आहेत, वेगवेगळ्या 10 नंबर्स आहेत, त्यांचा सम किती येणार, तर सम इज इक्वल टू येणार तुमचा 200 है ना, 20 into 10 म्हणजे 200. तर हे कशाचा आलाय सम तुमचा, पूर्ण 10 नंबर्सचा, जेवढे 10 नंबर्स आहे. पण आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय म्हटलंय बघा, की आउट ऑफ विच ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 6 नंबर, पहिल्या ज्या 6 नंबर आहेत, ठीक आहे ना, तर पहिल्या ज्या 6 नंबर आहे त्यांचा जो ऍव्हरेज आहे, त्यांचा ऍव्हरेज आहे 15 है ना, ऍव्हरेज आहे त्यांचा किती 15, आणि त्यांचा सम आपल्याला निघेल है ना. ऍव्हरेज टोटल किती आहेत नंबर, 6 आहे है ना. पहिल्या ज्या टोटल 10 नंबर्स आहे त्यापैकी ज्या पहिल्या 6 नंबर आहे त्यांचा ऍव्हरेज आहे 15, म्हणजे त्यांचा सगळ्यांचा सम किती येणार, त्यांच्या सगळ्यांचा सम येणार 15 into 6 है ना. किती होत आहे 15 into 6 90. ठीक आहे, आता अजून एक काय म्हटलेलं आहे की जे लास्टच्या 3 नंबर्स आहे त्यांचा जो ऍव्हरेज आहे तो आहे 16, त्यांचा 16 ऍव्हरेज आहे, आणि लास्टच्या किती नंबर्स आहे 3 नंबर आहे, मग त्यांचा सम किती येणार, त्यांचा सम येणार सम इज इक्वल टू 16 into 3 किती होतात 16 into 3 48. ठीक आहे,
बोलत चला माझ्यासोबत है ना, विचारलं तर तुम्ही पण म्हणायचं 48. ठीक आहे. आता मी इथून पुढे असं करणार आहे की सपोज आता तुम्ही बघताय व्हिडिओ, तर असं तुम्ही माझ्यासमोरच बसलाय असं म्हणून मी समजणार, आणि तुम्हाला शक्यतो मी दादा आणि दीदी है ना. दादा कळालं का? हे कसं आलंय? ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय असतो? सम ऑफ ऑल नंबर्स डिवायडेड बाय नंबर ऑफ नंबर्स. ठीक आहे ना. आता इथे आपल्याला दिलेले आहे पहिल्या म्हणजे टोटल जे 10 नंबर आहे त्यांचा ऍव्हरेज 20 आहे, त्याचा ऍव्हरेज 20 आहे, टोटल 10 नंबर आहेत, तर मग त्यांचा सम किती होणार? 200 होणार. आता त्याच्यातून ह्या 10 पैकीच सुरुवातीच्या ज्या 6 नंबर आहे त्यांचा ऍव्हरेज 15 आहे, मग त्यांचा सम किती येणार? 15 इंटू 6 आहे ना, हे 15 इंटू 6 होणार, म्हणजे 90 येणार. ठीक आहे. तिसरं जे आपल्याला लिहिलेलं आहे की जे लास्टच्या ज्या 3 नंबर आहे, म्हणजे नंबर ऑफ नंबर किती? 3 आहे, आणि त्यांचं ऍव्हरेज आहे 16, मग त्यांचं सम किती येणार? 48. मग आता बघा, हे झाले 6 आणि 3 9, टोटल नंबर किती आहे? 10. आता उरली कुठली? एकच उरली आहे. कुठली उरली? 7चा नंबर. मग आपण ह्या दोघांचा जो सम आहे याच्यातून याच्यातून ह्या दोघांच्या समला मायनस केलं ना, तर आपल्याला 7th नंबर जी आहे ते कळून जाईल. तर या दोघांचा सम किती आहे बघा? 90 प्लस 48 किती येतो बघा? 8. 9 प्लस 4 13. ह्या 13ला ह्या 200 मधून मायनस करून टाकायचं, तर आपली उरली एक जी नंबर आहे 7th नंबरची ती मिळून जाईल आपल्याला. तर हे 10 मायनस 8 केले तर इथे येणार 2, हे होणार 9. 9 मायनस 3 केलं तर किती होणार? 6, आणि हे 1 मायनस 1 0, म्हणजे येणार 62. म्हणजे याचा आन्सर कुठला येतो? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. होप कळालं असेल. जरा मला हे सोपंच आहे यार, है ना. कळालं? चला बघूया. नसेल कळालं तर कमेंट्स मध्ये टाका तुम्ही, की मला परत ते समजून सांगा. शक्य होत असेल तर मी फोनवर पण सांगू शकतो तुम्हाला. ठीक आहे. मला फोन पण करत नाही यार कोणी. मी माझा लँडलाईन नंबर देऊन ठेवला आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तिथे फोन करा मला, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे ना. चला भेटू आता. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 बघा. व्हॉट इज द सम ऑफ एडिटिव्ह इनवर्स ऑफ 5a मायनस 3b अँड एडिटिव्ह इनवर्स ऑफ मायनस 6a प्लस 2b. ठीक आहे. चला याचं सॉल्युशन बघा काय आहे. एडिटिव्ह इनवर्स माहिती आहे तुम्हाला? एडिटिव्ह इनवर्स म्हणजे काय असते? समजा एक नंबर घ्या तुम्ही कुठली पण, सपोज 7 नंबर घेतली, तर 7चा एडिटिव्ह इनवर्स काय होणार? -7. जर आपण एक नंबर आणि त्याच्यामध्ये त्याच्या एडिटिव्ह इनवर्सला जर आपण सम केला तर त्याचा आन्सर 0 येतो. ठीक आहे. त्याला आपण एडिटिव्ह इनवर्स म्हणतो. असंच एक असते मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय असते? जर एक नंबर आहे त्याचा जर त्याच्या मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स मध्ये जर मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचा आन्सर 1 येतो. तर जसं आता 7च आपलं असेल नंबर, तर त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय असणार आहे? 1/7. तर इथे पण बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे की एक आपल्याला है ना अल्जेब्रिक इक्वेशन तर नाही आहे, ती नंबर आहे ऍक्च्युअली ती. तर आपल्याला पहिली नंबर काय दिली आहे? 5a मायनस 3b. 5a मायनस 3b असं ब्रॅकेटमध्येच लिहायचं. याचा एडिटिव्ह इनवर्स काय होणार? याचा एडिटिव्ह इनवर्स होणार -5a मायनस 3b. हे लक्षात ठेवा. ब्रॅकेट तसंच राहू द्यायचं आणि मायनसचं साईन लावायचं. हे जे आहे ना 5a मायनस 3bचं एडिटिव्ह इनवर्स येणार -5a मायनस 3b. आणि जेव्हा आपण ब्रॅकेट ओपन करू तेव्हा काय होणार बघा? -5a. खूप लक्ष द्यावं लागेल इथं. हा, मायनस मायनसचा प्लस होतो आणि हे 3b. हे जमलं पाहिजे. इथंच खूप घोळ होतो, सगळ्यांचा घोळ होतो. ठीक आहे. असंच बघा दुसरं जे आपल्याला दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये -6a प्लस 2b. याचा एडिटिव्ह इनवर्स काय येणार आपला? -6a प्लस 2b. याला ब्रॅकेट ओपन केल्यावर काय होणार? हा मायनस प्लसचा होऊन जाणार 6a, आणि हा जो प्लस आहे हा मायनस होणार आणि हे येणार 2b. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की याचा एडिटिव्ह इनवर्स आला आपला हा, आणि याचा एडिटिव्ह इनवर्स आला आपला हा. ह्या दोघांचा आपल्याला सम करायचा आहे. तर यांचा सम केलं तर बघा काय होणार? 5a मायनस 5a प्लस 3b, आणि प्लस सम करायचा आहे म्हणजे प्लस करायचं आहे 6a
आणि -2b. आता बघा a तर हे 6a आहे, -5b आहे है ना. 6 - 5 आणि जो साइन आहे कशाचा येणार, प्लसचा येणार, म्हणजे फक्त काय राहणार, a राहणार. आता इथे अजून एक 3b -2b, 3b - 2b केलं तर +b येणार. ठीक आहे, मायनस है ना, 3 मधून 2 मायनस होणार तर 1 राहणार, म्हणजे बीच राहणार. ठीक आहे, आणि साइन कुठला येणार, जो मोठी नंबर आहे त्याच्या पुढचा साइन म्हणजे प्लसचा साइन येणार. म्हणजे याचा आन्सर काय येतो, a प्लस बी. म्हणजे याच्यातला कुठला आहे आपला ऑप्शन नंबर 1. अगदी सोपा क्वेश्चन आहे, काही नाहीये. आपल्याला हे दिलेलं आहे, याचा ऍडिटिव्ह इन्व्हर्स हा आला, याचा ऍडिटिव्ह इन्व्हर्स हा आला, या दोघांचं सम करायचं. ते 6a मधून 5a मायनस होणार तर 1a, 2b 3b मधून 2b मायनस होणार तर 1b. तर a प्लस बी याचा आन्सर आला. ठीक आहे, हे बघा, ज्याचं थोडं जरी कन्सेप्ट क्लिअर असेल ना त्याला लगेच कळेल. ज्याचं नसेल ना त्यांना तर बापरे, हे पण असं वाटेल अरे किती टफ क्वेश्चन आहे, हे कुठून आणलं, हे कसं झालं. खूप हजारो प्रश्न असतात. त्यासाठी ना पहिले बेसिक खूप क्लिअर करून घ्या, हे खूप महत्वाचं आहे. तरी पण मी सॉल्व्ह करताना बेसिक सांगत पण जातो तुम्हाला की हे कसं झालं, ते कसं झालं. ठीक आहे ना, ऍटलिस्ट ते नाही केलं तर कमीत कमी इकडे तरी लक्ष देऊन बघा की मी काय बोलतोय, की हे हा ना, हे -6a होतं तर हे प्लसचं कसं काय झालं, जेव्हा ब्रॅकेट ओपन केलं तर हे मायनस प्लस झालं. ठीक आहे ना, आणि हे प्लस होतं तर इथे मायनस कसं झालं, ब्रॅकेट ओपन केल्यामुळे हे मायनस झालं. ठीक आहे ना, हे तरी थोडं लक्ष द्या. तर जर बेसिक क्लिअर असेल ना तर तुम्हाला खूप सोपं होईल मॅथ्स, नाहीतर खूपच कठीण आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग. ते 4 स्टेटमेंट दिलेले आहे, त्याच्यापैकी एक कुठलं तरी रॉंग आहे. तर पहिलं स्टेटमेंट काय बघा, इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 and 5 देन इट इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 10. बरोबर आहे, 10चा डिव्हिजिबिलिटी रूलच आहे. 2 नी 5 नी जर डिव्हिजिबल होत असेल तर 10 नी पण डिव्हिजिबल आहे. ती नंबर. बी बघा काय आहे, द नंबर्स डिव्हिजिबल बाय 6 आर ऑल्सो डिव्हिजिबल बाय 2 and 3. हे पण बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर द नंबर्स डिव्हिजिबल बाय 7 आर ऑड. हे जरा बरोबर नाही वाटत, कारण ऑड नंबर नसतात. जसं आता 7 नी जे डिवाइड होणारी 14 पण 7 नी डिवाइड होते, पण ही ऑड नंबर तर नाही आहे ना, इवन नंबर आहे 14. ठीक आहे ना, 28 पण आहे 7 नी डिवाइड होणारी, जी की इवन नंबर आहे. ठीक आहे ना, 7 4 आर 28. मग हा जो स्टेटमेंट आहे थर्ड नंबरचा, द नंबर डिव्हिजिबल बाय 7 आर ऑड, हा आपला रॉंग स्टेटमेंट आहे. म्हणजे याचा आन्सर कुठला येणार आहे, थर्ड नंबरचा है ना, सी, ऑप्शन सी है ना. याच्यामधला जो सी स्टेटमेंट आहे तो रॉंग आहे, म्हणून थर्ड नंबरचा ऑप्शन त्याचा आन्सर येणार आहे. ठीक आहे, आणि खालचं पण बरोबर आहे, डी पण बरोबर आहे ना. 1 2 3 6 आर कॉमन फॅक्टर्स ऑफ ऑल द नंबर्स डिव्हिजिबल बाय 6. जर एखादी नंबर 6 ने डिवाइड होत असेल तर त्यांचं एक तर सगळ्यांचं फॅक्टर 1 असतेच असते, 2 3 असणारच आहे कारण 6 ने डिव्हायजिबल आहे तर, आणि 2 आणि 3 आणि 6 हे असे चारही त्याचे फॅक्टर असणार आहेत. ठीक आहे, म्हणून डी जे आहे ते पण करेक्ट आहे. तर इनकरेक्ट कुठला आहे फक्त आपलं, है ना, रॉंग कुठला आहे फक्त सी नंबरचं. चला नेक्स्ट बघू क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू, चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. तर इथे आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहे, त्याच्यातलं कुठलं ट्रू नाहीये, तर याच्यातलं आपल्याला 4 पैकी 2 कुठले तरी ट्रू नाही आहे. ठीक आहे ना, ते आपल्याला सांगायचे. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा काय आहे, द अपोजिट अँगल ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, ज्यांचे जे अपोजिट अँगल असतात पॅरलोग्रामचे, पॅरलोग्राम कसा असतो बघा, है ना, हे जो असतं ना याच्या ही साइड है ना, सपोज एबीसीडी आहे, एबीसीडी हा पॅरलोग्राम आहे, तर ही साइड आणि ही साइड आणि ही साइड आणि ही साइड त्यांची लेंथ सेम असते. त्याच्यानंतर याचे जे डायगोनल्स असतात, ठीक आहे ना, हे जे डायगोनल्स आहेत हे सेम नसतात. हा, यांची जी लेंथ असते किंवा जी मेजरमेंट आहे ना कमी आहे, एक हे मोठा आहे एक छोटा आहे. ठीक आहे ना, तर इथे बघा याचे काय काय प्रॉपर्टी आहे ते इथेच आपल्याला ते सांगायचं आहे. तर द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. हा अँगल
आणि हा अँगल बरोबर असतो आणि हा अँगल दोन्ही इक्वल असतात. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे. दुसरं जे आहे द ऍडजेसंट साइड्स ऑफ पॅरललोग्राम आर कॉन्ग्रुएंट. तर हे बघा ही आणि ही याच्यामध्ये फरक आहे. हे कॉन्ग्रुएंट नाही आहे, म्हणजे कॉन्ग्रुएंट म्हणजे ऑफ द सेम साइज अँड सेम लेंथ तर नाही आहे है ना. तर याच्यामुळे आपलं स्टेटमेंट जो आहे सेकंड बी तो रॉंग आहे. ठीक आहे, मग याच्यातला एक आन्सर कुठला येतोय स्टेटमेंट बी है ना, हा रॉंग आहे. त्याच्यानंतर बघा आता द डायगोनल्स ऑफ पॅरललोग्राम आर कॉन्ग्रुएंट, हा पण रॉंग आहे कारण हे डायगोनल्स जे आहे ना हे कॉन्ग्रुएंट नसतात है ना. तर हा स्टेटमेंट सी पण त्याचा रॉंग आहे, ट्रू नाही आहे. फोर्थ जो आहे द डायगोनल्स ऑफ पॅरलल बायसेक्स इच अदर, हे बरोबर आहे, हे एकमेकांना बरोबर बायसेक्ट करतात म्हणजे है ना. हा इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंतची लेंथ सारखी असते, याची इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंतची लेंथ. सपोज हे ओ पकडलं, हा जो पॉइंट आहे ओ असेल तर ओबी इज इक्वल टू ओसी आणि ओ ए इज इक्वल टू ओडी. ठीक आहे, तर स्टेटमेंट 4 तुमचा ट्रू आहे. तर फक्त बी आणि सी हे तुमचे ट्रू नाही आहेत, त्याचा आन्सर येतोय 2 आणि 3. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33 बघा. द लेंथ ऑफ अ क्युबॉइडल टँक इज 1.5 टाइम इट्स ब्रेथ and height is twice the length. If volume of the tank is 4500 cubic meter, then what is the height of tank? Choose 2 correct options. चला बघूया आता, खूप सोपा क्वेश्चन आहे बघा. याचं सॉल्युशन कसं आहे, एक आपल्याला क्युबॉइडल टँक म्हणजे क्यूबच्या आकाराचं टँक आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्या हाईट वगैरे असं मेजरमेंट असं सेंटीमीटर मीटर मध्ये वगैरे दिलेलं नाहीये, पण त्याचं काय दिलेलं आहे, इफ व्हॉल्यूम ऑफ द टँक इज 4500 क्युबिक मीटर, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम म्हणजे काय होते, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट इज इक्वल टू आपल्याला किती दिलेलं आहे, 4500 आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, पण जे यांच्या मेजरमेंट दिलेले नाही आहे, यांची मेजरमेंट कशी दिलेली आहे, यांची मेजरमेंट दिली आहे बघा. द लेंथ ऑफ अ क्युबॉइडल टँक इज 1.5 टाइम ऑफ ब्रेथ, म्हणजे ही जी लेंथ आहे हे किती आहे, याची 1.5 आहे. म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल, लेंथच्या जागी माहितीये का 1.5 टाइम्स ऑफ ब्रेथ. लेंथ जी आहे ती ब्रेथच्या 1.5 टाइम्स आहे, म्हणजे इथं लेंथच्या जागी आपल्याला काय लिहावं लागेल 1.5 इंटू बी. त्याच्यानंतर ही जी याची जी हाईट आहे, ठीक आहे ना, अँड हाईट इज ट्वाइस द लेंथ. आता जी हाईट जी आहे ही जी हाईट याची ट्वाइस द लेंथ. आता लेंथ किती आहे 1.5 आहे, इथं साईडला लिहितो बघा 1.5 बी आहे लेंथ. बरं हे 1.5 बी कुठून आलं, हे जे लेंथ याची जी लेंथ आहे है ना त्याच्या ब्रेडच्या 1.5 टाइम्स आहे, याची ब्रेड आहे बी, तर लेंथ किती आली 1.5 बी इथे आली. आता जी हाईट जी आहे ते 1.5 ची ट्वाइस आहे म्हणतात, म्हणजे 2 इंटू 2 आहे. तर 1.5 इंटू 2 केलं तर किती येणार 3b, म्हणजे हाईट किती आली, ही लेंथ आहे ही हाईट आहे. ठीक आहे, आणि ब्रेड तर बी आहे. मग आता हाईटच्या जागी आपल्याला काय ठेवावं लागेल, हाईटच्या जागी आपल्याला करावं लागेल 3b. झालं, हे समजलं ना, झालं, हे क्वेश्चनच संपलं. आता इथे याचा आन्सरच आलंय, समजून चालायचं. यांचं मल्टिप्लिकेशन करा बघा तिघांचं, तर 1.5 इंटू 3 येणार 4.5 आणि बी इंटू बी म्हणजे येणार बी क्यूब इज इक्वल टू 4500, म्हणजे बी क्यूब इज इक्वल टू आलं तुमचं, क्यूब लिहायला पाहिजे, स्क्वेअर लिहून टाकलं, बी क्यूब इज इक्वल टू 4500 आणि हे 4.5 इथे खाली येणार. ठीक आहे, आता डेसिमलचं तुम्हाला माहिती असेल, डेसिमल जर इथे असेल, हा डेसिमल आपल्याला काढायचा असेल तर इथे इंटू 10 करून द्यायचं किंवा एक 0 वाढून द्यायचं. इंटू 10 करणे का आणि एक 0 वाढवणे का सेम आहे, म्हणजे वरती काय होऊन जाणार 45,000. तर 45 डिवाइड बाय 45,000 म्हणजे किती येणार आहे 1000. ठीक आहे, म्हणजे बी क्यूब म्हणजे काय आलं तुमचं, बी क्यूब आला आहे तुमचं 1000. मग बी इज इक्वल टू काय येणार
बीचं तुम्हाला क्यूब रूट घ्यावं लागेल. मग याचं क्यूब रूट घेतलं तर बी येणार आणि याचं क्यूब रूट घेतलं तर किती येणार 10. आता हे 10 काय येणार मीटर येणार, कारण हे किती दिलं आहे क्युबिक मीटर मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे हे मीटर येणार. म्हणजे त्यांचं है ना ब्रेड किती आली, आपल्याला बी काढायचं आहे, ब्रेड काढायचं का हाईट काढायचं आहे. ओके, आपल्याला हे काय मिळालं ब्रेड्थ मिळालेलं आहे. ठीक आहे ना. आता आपल्याला लेंथ काढायची आहे, तर लेंथ किती आहे बघा, लेंथ आहे तुमची ना हाईट काढायची हाईट, तर हाईट इज इक्वल टू किती आहे 3b, म्हणजे हाईट किती येणार तुमची 3 × 10 म्हणजे 30 मीटर. ठीक आहे, हाईट काढायची आपल्याला, ब्रेड्थ नाही काढायची आहे. ते लिहिलं ना क्वेश्चन मध्ये. देन व्हॉट इज द हाईट ऑफ टँक, तर हाईट इज इक्वल टू काय आहे 3b, मग 3 × b म्हणजे 10 30 मीटर, तर 30 मीटर कुठे आलंय ऑप्शन नंबर 3. आता याचे दोन ऑप्शन द्यायचे म्हटले तर एक दुसरा ऑप्शन काय असू शकतो याच्यामध्ये 3000 सेंटीमीटर. ठीक आहे ना, या मीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून टाकलं इंटू 100 केलं तर ऑप्शन नंबर सेकंड 3000 सेंटीमीटर हा दुसरा ऑप्शन येतो, त्याचा आन्सर येतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे ठीक आहे क्वेश्चन नंबर 33 झालाय. आता क्वेश्चन नंबर 34 बघूया. क्वेश्चन नंबर 34 बघा, इफ द डायमीटर ऑफ अ व्हील ऑफ अ ट्रॅक्टर इज 14 मीटर then how much distance is covered by the wheel in 400 complete rotation. तर इथे बघा, इथं परत आपला पॅरीमीटर किंवा जो सर्कमफेरन्सचा सोल्युशन बघायचं. इथे कसं आहे ट्रॅक्टरचा एक व्हील आहे सर्क्युलर व्हील. ठीक आहे, त्याचं आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी डायमीटर दिलेलं आहे. ठीक आहे, डायमीटर दिला आहे 14 मीटर. ठीक आहे, मग याचा रेडियस किती होणार, रेडियस इक्वल टू होणार 7 मीटर. ठीक आहे, मग त्याचं जे हा ना, आता हा जो व्हील आहे हा एक राऊंड एक रोटेशन जेव्हा कंप्लीट करतो तेव्हा याच्या सर्कमफेरन्स एवढा डिस्टन्स कव्हर करतो. हे तर माहिती आहे ना. हा जो व्हील आहे इथून समजा इथपर्यंत यायचं असेल तर हा जो डिस्टन्स किती येणार, इथून ह्या पॉइंट पासून चालू होऊन पूर्ण हे पॉइंट परत इथेपर्यंत येईपर्यंत हे जे सर्कमफेरन्स आहे याच्या एवढा डिस्टन्स कव्हर करेल तो. ठीक आहे ना, तर आपल्याला काय करायचं याचं पहिलं तर सर्कमफेरन्स काढून घ्यायचं. तर ते काय येतोय 2 पाई r म्हणजे किती येणार 2 × 22/7 इंटू आता r किती आहे 7, मग 7 कॅन्सल झालं, मग हे किती आलंय 44 मीटर. म्हणजे एक राऊंड जेव्हा एक रोटेशन जेव्हा होणार या टायरचं तर तो 44 मीटर डिस्टन्स कव्हर करणार. मग आपल्याला टोटल 400 रोटेशन कंप्लीट करायचे. तर 400 रोटेशन जेव्हा करेल तर तो किती डिस्टन्स चालेल, तो 40 × 400 करा, 44 × 400, तर 4 4 16, 1 कॅरी ओव्हर झालं, 4 4 16 + 1 176 आणि हे 2 0 हे आलं मीटर मध्ये. आता एवढे मीटर म्हणजे किती झाले 1.76 किलोमीटर. ठीक आहे ना, याच्यामध्ये 1000 डिवाइड करावं लागते आपल्याला. मीटरला जर किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हे येणार किलोमीटर 1.76. सोपं आहे, काही नाही. समजलं असेल ना तुम्हाला. जो व्हील आहे त्याला एक रोटेशन कंप्लीट केल्यावर तो किती चालेल, जेवढं याचं सर्कमफेरन्स आहे तेवढंच चालेल. मग सर्कमफेरन्स आपण पहिले काढून घेऊ. ते किती आलं आपलं 44 मीटर आलं. मग एका राऊंड मध्ये तो 44 मीटर, एका रोटेशन मध्ये 44 मीटरचा डिस्टन्स कव्हर करतो हा व्हील. मग 400 रोटेशन मध्ये किती करणार 400 × 44 म्हणजे आले 17,600 मीटर. याचा जर आपण किलोमीटर म्हणजे कारण सगळे आन्सर आपल्याला किलोमीटर मध्ये काढायचे, मग याला आपण किलोमीटर मध्ये कन्वर्ट केलं 1000 डिवाइड केलं तर 1.76 किलोमीटर येते. आन्सर कुठला येते याचा ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर आहे. ठीक आहे, सोपा आहे. क्वेश्चन नंबर 35 बघूया.
क्वेश्चन नंबर 35 बघा. इन द adjoining figure line L is perpendicular to line M is perpendicular to line N and line X and Y are their transversals. If AB is equal to 18 centimeter, BC is equal to 30 centimeter, QR is equal to 21 centimeter, then PR is equal to आपल्याला फाइंड करायचं आहे. तर इथे असा एक फिगर दिलेला आहे. ठीक आहे, पेपर क्वेश्चन पेपर मध्ये आहे असा फिगर. ठीक आहे, त्याच्यामध्ये ह्या तीन लाईन आहेत L M N. ठीक आहे, हे एकमेकांशी पॅरलल आहेत आणि दोन अजून लाईन आहेत, एक X आहे एक Y आहे, हे यांचं ट्रान्सव्हर्सल आहे. तर हे जे पॅरलल लाईनची प्रॉपर्टी आणि ते पॅरलल लाईनला जर एखादं ट्रान्सव्हर्सल त्याला है ना इंटरसेक्ट करत असेल तर त्यांच्या प्रॉपर्टीनुसार ह्या दोन्ही लाईन मधला आहे, कारण हे पॅरलल आहे, तर हा जो डिस्टन्स आहे आणि हा जो डिस्टन्स आहे तो सेम असतो. इथला हा जो डिस्टन्स आहे आणि हा जो डिस्टन्स आहे सेम असतो. तर इथे आपल्याला यांचे डिस्टन्स दिलेले आहे बघा. ए बी किती दिलेले आहे आपल्याला 18 सेंटीमीटर दिलेलं आहे, 18 सेंटीमीटर. बी सी किती दिलेलं आहे, हे बी आणि सी दिलेलं आहे 30 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर. त्याच्यानंतर क्यू आर हा डिस्टन्स दिलेला आहे आपल्याला 21 सेंटीमीटर. ठीक आहे, तर ह्याच्या आपल्या प्रॉपर्टीनुसार पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीनुसार है ना ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर होतो. म्हणजे बघा याचं सॉल्युशन कसं आहे. याचं सॉल्युशन आहे ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. बस इथं सगळ्यांच्या व्हॅल्यू ठेवून द्यायच्या, आपल्याला पी आर काढायचा आहे. तर पी आर कसा निघेल सांगतो तुम्हाला बघा. हा, ए बी ची व्हॅल्यू किती आहे 18, बी सी किती आहे 30, पी क्यू किती आपल्याला नाही दिलेला आहे. मग पी क्यू ची आपण व्हॅल्यू काढू. हे बघा आपल्याला पी आर ची व्हॅल्यू काढायची, त्याच्यातली क्यू आर ची दिलेली आहे, पी क्यू ची माहिती नाही आहे. पी क्यू ची जर व्हॅल्यू काढली तर दोघांचा ऍड करून आपण पी आर ची व्हॅल्यू काढू शकतो. तर इथे बघा पी क्यू अपॉन क्यू आर किती दिलेला आपल्याला 21. मग पी क्यू इज इक्वल टू किती होणार, पी क्यू इज इक्वल टू, हे बघा आता हे तर सगळं सांगायची गरज नाही. पी क्यू इथे आहे, हा इथे क्रॉस मल्टिप्लाय होणार 18 इंटू 21 है ना आणि डिवायडेड बाय 30. आता हे कसं आलं थोडस तुम्ही हे करा, हे फक्त पी क्यू इकडे लिहायचं तर मी इकडे लिहिलंय. ठीक आहे, नाही हा आणि हा जो आहे इकडे लेफ्टला लिहायचं तर राईटला लिहिलंय है ना. पण हे जेव्हा क्रॉस मल्टिप्लाय होणार तर 18 इंटू 21च होणार आणि डिवायडेड बाय मध्ये 30 पण येणार है ना. आता याला सॉल्व्ह करून द्या. याला सॉल्व्ह केलं तर काय होतं बघा, हे कशाने कट होणार, सरळ सरळ 3 नी कट करूया है ना. 3 10s are 30, 3 6s are 18. परत हे कितीनी होणार, अरे 2 5s are 10, 2 3s are 6. बस याच्यानंतर हे कट होत नाहीये. तर हे वरती काय येणार आता आपल्याला 63 डिवायडेड बाय 5. ठीक आहे, म्हणजे हे किती आलं 63 डिवायडेड बाय 5 केलं तर किती येणार बघा. याला आता डिवाइड केलं तर हे 5 1 5. ठीक आहे, 5 2 10, 5 6 30, 12.6 सेंटीमीटर हे येणार. ठीक आहे, म्हणजे आपलं पी क्यू किती आला आता 12.6 सेंटीमीटर. मग यांना दोघांना जर आपण ऍड केलं आपण ते किती होणार बघा 21. आपलं क्यू आर दिलेलं आहे आपल्याला 21, म्हणजे 21.0 लिहू शकतो आपण याला. आणि पी क्यू आपल्याला मिळाला आहे 12.6. मग यांना जर ऍड केलं तर किती येते बघा 0 + 6 6 है ना. ऍड करायचं आपल्याला याला, तर 1 + 2 3 आणि हे 2 + 1 3, मग 33.6 सेंटीमीटर. म्हणजे आपला आन्सर कुठला आलाय, ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आलाय. ठीक आहे, सोपा आहे. ह्याची प्रॉपर्टी आपल्याला माहिती असली पाहिजे, त्याच्या बेसिसवर आपण पी क्यू काढला आहे आणि पी क्यू प्लस क्यू आर केलं तर आपल्याला पी आर ची व्हॅल्यू मिळाली आहे है ना. हा जो आहे ना 33.6 हे काय आलं पी आर. आपल्याला पी क्यू आर दिलेला आहे, पी क्यू आपण काढलं. ठीक आहे, आणि दोघांना ऍड केलं तर आपल्याला आन्सर मिळाला. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 36. क्वेश्चन नंबर 36 बघा. इफ अ नंबर इज डिवायडेड बाय 18 देन द रिमाइंडर इज 1. If it is divided by 24 then the remainder is 7, and if it
If it is divided by 36, then the remainder is 19. What is the smallest such type of number? थोडासा ना हा क्वेश्चन जरा लेंदी टाईपचा आहे, कारण जर आपण थर्ड फोर्थ स्टँडर्ड मध्येच आपण शिकलेलो आहे की काय असतो याचं सॉल्युशन बघा. डिव्हिडंड इज इक्वल टू है ना, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर है ना, त्याच्यानंतर डिवायझर इंटू काय असते कोशंट है ना प्लस रिमाइंडर, असा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. ठीक आहे ना. तर ह्याचा वापर करून ह्या क्वेश्चनचं सॉल्युशन मी करायचा प्रयत्न केला, पण खूप लेंदी चाललाय तो. इतकं लेंदी केल्यापेक्षा मग सरळ सरळ काय करायचं, सगळ्या ह्या ज्या चारही जे ऑप्शन्स आहेत ना त्याच्यामध्ये एकदा 18 नी डिव्हिजन देऊन बघायचं, एकदा है ना जे नंबर दिले 24 नी देऊन बघायचं, एकदा 36 नी देऊन बघायचं. हाच एक साधा पर्याय आहे. ठीक आहे. तर तसंच करून बघायचं, कारण याच्यामध्ये पण तेवढाच वेळ जाणार आहे, त्याच्यामध्ये पण तेवढा वेळ जाणारच आहे. प्रत्येक नंबरला तुम्ही डिवाइड करून बघितल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. ठीक आहे ना. तर आपण प्रत्येक नंबरला आपण डिवाइड करून बघूया. 91 ला आपण 18 नी डिवाइड करू, किती येणार, 18 5 90 होतात, 1 रिमाइंडर आलं म्हणजे बरोबर आहे. 18 नी जर डिवाइड केलं तर 1 रिमाइंडर राहते. ठीक आहे. दुसरी जी नंबर आहे 71, त्याला जर 18 नी डिवाइड केलं तर 18 किती, 18 4 72 होतात, 18 3 करावं लागेल, तर 18 3 54 येणार. मग 11 मायनस 4 केले तर येतात 7 आणि हे झाले 6 मायनस 5 1 17 आलं रिमाइंडर. मग हे तर नाही आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर 79 मध्ये आपण डिव्हिजन देऊया 18चं, तर 79 ला जर डिवाइड केलं आपण 18 नी तर हे येणार 4 टाइम्स 72 है ना, हे येतात 7. मग ही पण नाही आहे. आता शेवटची काय उरली आहे 55 ला जर 18 नी आपण डिवाइड केलं तर 18 3 54, 18 3 54 आणि 1 रिमाइंडर राहते. म्हणजे एक तर ही नंबर असणार, एक तर मग ही नंबर असणार, ह्या दोन तर नाही आहे. कुठल्या केसमध्ये जर आपण 18 नी डिवाइड केलं ह्या चारही नंबरला, असंच आपण 24 नी पण करून बघा, त्याच्यानंतर 36 नी पण करून बघा, 19 नी पण करून बघा, सॉरी 19 तर रिमाइंडर आहे, 24 आणि 36 नी करून बघा. तर हे याचा ना सरळ याचा आन्सर 4th वाला येतो बघा. तुम्ही करून बघा आता, कारण त्याच्यामध्ये मी जर समजवत बसलो तर खूप वेळ लागेल. तर 55च एक अशी नंबर आहे ज्या या तिन्ही कंडिशन मध्ये सॅटिस्फाय होते बघा. 18 नी जर डिवाइड केलं तर 18 3 54, रिमाइंडर 1 आलं. त्याच्यानंतर 55 ला जर आपण दुसरा कुठला दिलेला आहे आपला 24 नी डिवाइड केलं आपण, जर 24 नी किती टाइम डिवाइड होणार, हे 24 2 है ना, 3 टाइम तर करू शकत नाही, तर 2 किती येणार 48, म्हणजे हे किती आले रिमाइंडर 7 आलं. मग 7 रिमाइंडर आलेला आहे. त्याच्यानंतर तिसरी जी नंबर आहे आपली 36 नी याला जर डिवाइड केलं तर 2 टाइम्स तर जाणार नाही, 1 टाइमच करावं लागेल. तर 36 नी डिवाइड केलं तर हे ते 15 मायनस 6 9 आणि हे त्याला 4 मायनस 3 केलं तर 1, म्हणजे हे 19 7 आणि 1 बरोबर आले रिमाइंडर. तर ही सगळ्यात छोटी कोणती नंबर 55 जी आहे ती अशी नंबर आहे ज्याच्यामध्ये 18 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर 1 मिळतंय, 24 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर 7 मिळतंय आणि 36 नी डिवाइड केलं तर 19 येते. ठीक आहे. तर कधी कधी एखादा क्वेश्चन येतो असा, काय करणार आता, सॉल्व्ह तर करावंच लागणार आहे, सोडू शकत नाही. ठीक आहे. चला, याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 4 55. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 बघा. विच पॉलिनॉमियल शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम द पॉलिनॉमियल 7x² minus 2x plus 4 टू गेट द पॉलिनॉमियल 10x² plus 5. तर इथे आपल्याला बघायचं सॉल्युशन काय आहे. आपल्याला काय म्हटलं आहे की एक पॉलिनॉमियल आहे, त्याच्यामधून कुठलं पॉलिनॉमियल आपण सबट्रॅक्ट करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला हा जो पॉलिनॉमियल आहे 10x² plus 5 हा मिळेल. तर आपलं पॉलिनॉमियल दिलेलं पॉलिनॉमियल काय आहे 7x² minus 2x plus 4
है ना, याच्यातून आपल्याला एक कुठलं तरी पॉलिनॉमियल मायनस करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला कुठलं पॉलिनॉमियल मिळेल, 10x स्क्वेअर प्लस 5 हा पॉलिनॉमियल आपल्याला मिळाला पाहिजे. तर इथे आपण काय करायचं, क्वेश्चन मार्कच्या जागी आपल्याला है ना याला सॉल्व्ह करायचं आहे फक्त क्वेश्चन मार्कला. तर याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, याला किंवा हे क्वेश्चन मार्कला तुम्ही पॉलिनॉमियल म्हणजे एक पी पकडून चला, कॅपिटल पी, की आपल्याला जो पॉलिनॉमियल आहे, सपोज पी पॉलिनॉमियल जो आहे त्या आपल्याला दिलेला जो पॉलिनॉमियल आहे 7x स्क्वेअर मायनस 2x प्लस 4, याच्यातून जर आपण पी ला मायनस केलं, पी ला सबट्रॅक्ट केलं, तर आपल्याला 10x स्क्वेअर प्लस 5 हा पॉलिनॉमियल मिळतो. तर इथून आपल्याला पी ची व्हॅल्यू कशी मिळेल, पी ला आपण इकडे घेऊन जाऊ, प्लस पी होऊन जाणार, ठीक आहे ना, पण लिहिताना त्याला लेफ्ट हँड साइडलाच लिहू आपण. तर पी इज इक्वल टू काय होणार, हा जसा आहे तसंच राहू देऊ आपण, नाही सॉरी, ह्याला इकडे आणावं लागेल ना, पीला तिकडे घेऊन चाललोय तर याला इकडे आणावं लागेल. तर हा जसा आहे तसंच राहील आपला 7x स्क्वेअर मायनस 2x प्लस 4, आणि हा मायनस मध्ये येणार इकडे आता, ठीक आहे. मायनस, आणि कधी पण पॉलिनॉमियल जेव्हा करायचं असेल ना तर पहिले ब्रॅकेटमध्ये त्याला लिहा 10x स्क्वेअर प्लस 5. आपण इकडे आला नाही तर सबट्रॅक्ट करतोय याला आता, है ना, हा सबट्रॅक्ट होणार, इथे प्लसचं साईन आहे, इकडे मायनस मध्ये होणार तो. मग याला सॉल्व्ह केलं तर काय होते बघा, 7x स्क्वेअर मायनस 2x प्लस 4 मायनस ब्रॅकेट ओपन झाला तर हे मायनस 10x स्क्वेअर होणार आणि हे मायनस 5 होणार, ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करून द्या. हे बघा, हे मायनसचं 10x स्क्वेअर आहे आणि हे 7x स्क्वेअर, तर हे किती येणार, हे प्लस मायनस मायनस होणार म्हणजे 3x स्क्वेअर येणार, पण साईन कुठला येणार, ह्या दोनपैकी मोठी ग्रेटर नंबर कुठली आहे 10, तर मग मायनसचं साईन येणार, 10च्या समोर मायनस आहे म्हणून इथे मायनसचं साईन येणार, ठीक आहे. एक्सचं तर टर्म दिलेलीच नाहीये तर मायनस 2x असंच राहणार, आणि हे प्लस 4 आणि मायनस 5, प्लस आणि मायनस मायनसच होतात नेहमी, तर 5 मधून 4 मायनस होणार, 1 येणार, पण साईन कुठला येणार, प्लस का मायनस, मायनस, करेक्ट. का तर 5 जी आहे ग्रेटर आहे, त्याच्या समोरचा जो साईन आहे तोच आपल्याला इथे घ्यावा लागेल. तर आपल्याला हा मिळाला एक पॉलिनॉमियल. ह्याला जर आपण ह्या पॉलिनॉमियल मधून जर आपण सबट्रॅक्ट करू तर आपल्याला हा पॉलिनॉमियल मिळेल. त्याचा आन्सर बघा कुठला आलाय आपला, मायनस 3x स्क्वेअर मायनस 2x मायनस 1, ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आलाय. एकदम सोपा आहे. आपल्याला जो पॉलिनॉमियल सबट्रॅक्ट करायचा आहे तो आपण पी कन्सिडर केलाय आणि त्याला दिलेल्या पॉलिनॉमियल मधून मायनस केलाय. जो आन्सर आहे तो तिथे क्वेश्चन मध्ये जो लिहिलाय तो तिथे लिहून घेतला, पण हा पॉलिनॉमियल त्याला सॉल्व्ह करून टाकलं, पी ची व्हॅल्यू काढून टाकली, तर तो जो पॉलिनॉमियल हा आहे, ठीक आहे ना, एकदम सोपा आहे. फक्त आपल्याला प्लस मायनस मध्ये गोंधळ नाही करायचा, ठीक आहे ना. थोडासा जरी गोंधळ झाला तर याचा आन्सर हा पण येऊ शकतो, है की नाही. थोडं जरी आपलं प्लस मायनस चुकलं तर हा पण येऊ शकतो किंवा हा पण येऊ शकतो, हा पण सारखेच आहे, फक्त बघा प्लस मायनस साईन फक्त वेगळं आहे. तर तुमचं इथं एकदम केअरफुली तुम्हाला हे करावं लागेल आणि बेसिक क्लिअर करावं लागेल की कुठून कसं प्लस मायनस कधी होते, काय होते ते, है ना. तर बघा चला, हे झालं. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38 मध्ये बघा हे सम दिलेला आहे, रूट 1.96 मायनस रूट 2.25 प्लस रूट अंडर रूट 2.89 डिवायडेड बाय अंडर रूट 0.0000256, ठीक आहे. याचं आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे, दुसरं काही नाही. सॉल्व्ह केल्यावर एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला. तर इक्वेशन आपलं बघूया याचं सॉल्युशन कसं आहे, काय काय दिलेलं आहे आपल्याला. हे बघा, अंडर रूट 1.96 मायनस अंडर रूट 2.25 प्लस अंडर रूट 2.89 डिवायडेड बाय अंडर रूट 0.000256. आता इथे बघा हे जे नंबर्स आहे ना, तुम्हाला तुम्हाला हे करावंच लागणार आहे. स्क्वेअर नंबर आणि क्यूब नंबर्स पाठ करून घ्या. आता हे कशाचं तरी स्क्वेअर नंबर आहे, आठवतात का तुम्हाला, सांगू शकता. 1.96 किंवा 196 कशाचं स्क्वेअर आहे, है ना. तर याचा स्क्वेअर रूट ती नंबर येईल, ठीक आहे ना. तर इथे बघा 196 कशाचं स्क्वेअर आहे, आठवते का, 14चा स्क्वेअर आहे.
ठीक आहे. मग याचं अंडर रूट काय येणार 1/4, पण 1/4 नाही येणार, इथं मध्ये पॉइंट आहे तर इथं 1.4 येणार. असंच हे 15चं ही जी 225 नंबर आहे हे 15ची स्क्वेअर आहे, 15चा स्क्वेअर आहे. मग याचा अंडर रूट काय येणार 15 येणार 225चा, पण इथं पण डेसिमलचं साईन आहे तर 1.5. याचा अंडर रूट आपल्याला काय येणार, याचा स्क्वेअर रूट 1.5 येणार आणि याचा स्क्वेअर रूट किती येणार 289चं असते 17, मग येणार 1.7. बस एवढं सोपं आहे बघा. हे आपल्याला जर हे पाठ असेल है ना, याचं हे कुठल्या नंबरचा स्क्वेअर आहे, ही नंबर कुठल्या नंबरचा स्क्वेअर आहे, ही नंबर कुठल्या नंबरचा, म्हणून 1 ते 10 पर्यंत ऍटलिस्ट आपल्याला स्क्वेअर नंबर पाठ असले पाहिजे. ठीक आहे ना, ते पाठ करून घ्या. हे बघा प्रॅक्टिस केली ना तर ऑटोमॅटिक पाठ होतात, करायची गरज नाही. आपण प्रॅक्टिसच करत नाही ना. आपण कसं आहे वेळेवर एक्झाम आहे ना आता तेव्हा अभ्यास करायचा वेळेवर, कशाला वर्षभर करत बसायचा अभ्यास आहे की नाही, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे की नाही. आणि डिवायडेड बाय काय आहे 0.000256. आता हे 256चं जे ही जी नंबर आहे हे 1.6चा किंवा 16चा स्क्वेअर आहे, तर इथे काय येणार 16. पण आता इथे बघा इथे किती टोटल 3 आणि 3 6 नंबर आहे, तर 3 नंबर सोडून आपल्याला डेसिमल पॉइंट येणार, तर मग हे 0.16 येणार आहे, 0.016 याचा सोल्युशन होणार. बस आता याला सॉल्व्ह करून टाका, एकदम सोपं आहे. 1.7 आणि 1.4 ला ऍड करा, हे किती येणार 7 4 11 आहे ना, 7 + 4 11, 1 कॅरी ओव्हर झालं 3, 3.1 मायनस 1.5 है ना. आपण पहिले या दोघांना ऍड केलं, आता मायनस 1.5 करूया पुढच्या याच्यामध्ये, हे आलं 0.016. आता याच्यातून मायनस केलं 11 - 5 केलं तर 6 है ना, आणि हे राहिलं 2 - 1 केलं तर 1.6 अपॉन 0.016. आता बघा इथे आपल्याला हे डेसिमल पॉइंट आपल्याला घालवायचे आहेत, त्याच्यासाठी काय करावं लागेल, एकदम सोपं आहे बघा. इंटू इथे एक डिजिट नंतर डेसिमल आहे ना, तर इथे 1 नंतर 0 लावून टाकायचं. इथे 1 2 3 डिजिट नंतर डेसिमल आहे, तर इथे 1 नंतर 3 0 लावून द्यायचे. हे डेसिमल झाले गायब तुमचे. झालं, याला सॉल्व्ह करून टाका. हे 0 कट झालं 16 है ना, हे इथले आपण डेसिमल काढून टाकले. आता 16 आणि 16 है ना कॅन्सल झालाय, फक्त काय राहिलाय 100. 100 ला आपण काय करू शकतो, 100 ला आपण असं 10⁻² लिहू शकतो, कारण इथं 100 लिहिलेलंच नाही आहे आन्सर, आपल्याला आन्सर असे पॉवर्स मध्ये दिलेले आहे. तर 10⁻² किंवा 10² म्हणजे याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, अगदी सोपं आहे. यांचे तुम्हाला स्क्वेअर म्हणजे ह्या नंबर आहे हे स्क्वेअर नंबर्स आहे, पण यांचा स्क्वेअर रूट काय आहे ते तुम्हाला आठवलं तर तुम्ही इझिली याला करू शकता. त्यासाठीच सगळेजण म्हणतात, सगळे टीचर तुम्हाला सांगत असतील की ऍटलिस्ट 1 to 10 तर तोंडपाठ असले पाहिजे तुम्हाला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 39. क्वेश्चन नंबर 39 बघा. प्रज्ञा हॅज एक्झॅक्टली सेम नंबर ऑफ ₹2 coins and ₹5 coins. She has a total amount of ₹196. Then how many coins of ₹5 she has? एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा. प्रज्ञा आहे, तिच्याकडे सेम नंबर ऑफ कॉइन्स आहे, म्हणजे समजा तिच्याकडे एक्स नंबर ऑफ कॉइन्स आहे, मग तिच्याकडे ₹5 किती 5x कॉइन झाले आणि ₹2 किती 2x कॉइन झाले, आणि ह्या दोघांची जर एक कॉइन नाही झाले 2x, हे बघा एक्स कॉइन आहे, मग 5 चे एक्स कॉइन जर आपण केलं तर त्याची जी काही व्हॅल्यू येईल है ना, सपोज 10 कॉइन आहे तर 50 है ना, 5 × x म्हणजे जेवढे 10 कॉइन असेल समजा तर 5 चे 10 कॉइन म्हणजे ₹50, म्हणजे मल्टिप्लिकेशन करावं लागतं ना आपल्याला. तर मग समजा एक्स कॉइन आहे, मग त्याचे जे व्हॅल्यू किती झाली 5x, आणि 2 चे एक्स कॉइन म्हणजे त्याची व्हॅल्यू किती झाली 2x. ठीक आहे, आणि ह्या दोघांना मिळून टोटल अमाऊंट किती होते त्याची 196. ठीक आहे ना, हे तर आपल्या याच्या अगोदर भरपूर आपण असे कॉइनचे प्रॉब्लेम केलेले आहेत सॉल्व्ह. ठीक आहे ना, तर 5x + 2x = 196 हे आपल्या क्वेश्चन मध्ये दिल्याप्रमाणे इक्वेशन आलाय. सॉल्व्ह करून टाका याला. 7x = 196, मग x = काय येणार 196 / 7. 7
2 जार 14, ठीक आहे, 5 राहिले, 7 8 जार 56. ऑप्शन आलाय आन्सर 1 है ना, याचा आन्सर आलाय ऑप्शन नंबर 1. एकदम सोपं आहे ना, कारण तिच्याकडे एक्स जे आहे ना सेम कॉइन आहे तिच्याकडे, ठीक आहे, त्याच्यामुळे खूपच सोपं झालंय है ना. 5चे 5x कॉइन असणार, 2चे 2x कॉइन असणार, दोघांचं 7x केलं आणि त्याची अमाऊंट जी आहे 196 आहे, त्याच्यातून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली, ते त्याचा आन्सर आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40 बघा, द टू अँगल्स of measure 40 and 140 degree with different vertices are drawn, then which of the following statement is true? पहिलं दिलाय the given angles are supplementary angles, second आहे the given angles are linear pair of angles, third आहे the given angles are vertically opposite angles, आणि फोर्थ आहे the given angles are ऍडजसेंट अँगल. तर इथं ऍक्च्युली काय म्हटलेलं आहे की दोन अँगल आपण ड्रॉ केलेले आहे, पण वेगवेगळ्या वर्टेक्सवर है ना, वर्टेक्सवर. तर सपोज हा 140 डिग्री आपण केलाय ड्रॉ, ठीक आहे, आणि दुसरीकडे जो केलाय तो 40 डिग्री केलाय, ठीक आहे ना, हा 40 डिग्री आहे. तर मग हे एक दुसऱ्याचे काय आहे, यांचं जर आपण टोटल केलं तर किती येते, 180 येते ना. तर हे एक दुसऱ्याचे सप्लिमेंटरी अँगल आहेत. त्याच्यातलं फर्स्ट स्टेटमेंट जो आहे ना तोच करेक्ट आहे, ठीक आहे, बाकीचे तिन्ही स्टेटमेंट रॉंग आहे, ठीक आहे ना. हे ना तर अपोजिट अँगल आहेत, ना तर हे लिनियर पेअर आहे, आणि ऍडजसेंट तर अजिबात नाही आहे, ठीक आहे ना. त्याच्यामुळे याचा ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 41. क्वेश्चन नंबर 41 बघा, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P ऑन नंबर लाइन इज -3/7. The distance between point P and point Q is 2 units. Then what will be the coordinate of point Q? तर इथे बघा याचं सॉल्युशन नंबर लाईन शी रिलेटेड आहे हा क्वेश्चन. तर एक नंबर लाईन आपण बघूया आता इथे, ठीक आहे. नंबर लाईन मध्ये याचं सेंटर मध्ये 0, इकडे सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ना 1 2 3, ठीक आहे, आणि इकडे सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यू -1 -2 -3 है ना, -4 सपोज जे काही आहे. आता इथे आपल्याला एक जो पॉइंट आहे P, त्याचं कोऑर्डिनेट दिलेलं आहे -3/7, म्हणजे तो इथे कुठेतरी असेल 3 आणि 2 च्या मध्ये है ना, 3 आणि -3/7 आहे ना, तर इथे कुठेतरी तो पॉइंट P आहे. सपोज याचे कोऑर्डिनेट आहे -3/7. त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट दिलेला आहे तो 2 युनिटच्या डिस्टन्सवर आहे. आता तो कुठे आहे त्यांनी सांगितलं, त्यांनी राईटला आहे का लेफ्टला आहे, ठीक आहे ना. जर राईटला असेल, सपोज इकडं असेल, Q जर इकडं असेल, तर याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, 2 युनिटचा डिफरन्स आहे म्हटल्यावर 2 युनिट आपल्याला प्लस करावं लागेल. तर Q चे कोऑर्डिनेट काय मिळणार आपल्याला, Q इज इक्वल टू -3/7 प्लस 2 युनिट. ह्या साईडला चाललोय आपण 0च्या साईडला, तर आपल्याला प्लस करावं लागेल. तर तेव्हा त्याचा आन्सर किती येणार Qचा, जर याला प्लस केलं तर बघा यांचा LCM 7 येणार, ठीक आहे. हे -3 आणि हे प्लस 7 2 जार 14, म्हणजे हे येणार 14 - 3 म्हणजे 11/7, ठीक आहे. पहिला जो आला याचा, जर P पासून राईट साईडला जर असेल 2 युनिट त्याचा डिफरन्स है ना, डिस्टन्स, तर आपल्याला +2 करावं लागेल. तेव्हा याचा Q चे कोऑर्डिनेट काय मिळणार आपल्याला, 11/7, म्हणजे याच्यातला ऑप्शन नंबर 2 आहे. याच्यात आपल्याला 2 ऑप्शन सांगायचे, लास्ट मध्ये लिहिलं आहे 2 ऑप्शन सांगा म्हणून. आता सपोज हा जो Q आहे तो इकडे लेफ्ट साईडला आहे, लेफ्ट साईडला असेल तर आपल्याला मायनस करावं लागेल. मग Q चे कोऑर्डिनेट काय होणार, -3/7, हे P चे कोऑर्डिनेट आहे आणि त्याच्यातून 2 मायनस करावं लागेल आपल्याला. मग हे किती येणार, हे येणार बघा -3 मायनस, हे कसं येते माहिती आहे ना तुम्हाला, माहिती असायला पाहिजे. 7 1 7 जा 7 7 2 जार 14, तर -3 -14 आलं तर -17/7. तर याच्यातला दुसरा जो ऑप्शन आहे आपला ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे ना, -17/7, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये हा म्हणजे
क्वेश्चन मध्ये हे दिलेलं नाहीये की जो क्यू पॉइंट आहे ते कुठल्या साईडला आहे, पीच्या लेफ्ट साईडला का राईट साईडला. म्हणून आपल्याला दोन्ही साईडचे 2 युनिटचे डिफरन्स आपल्याला सांगायचे आणि 2 ऑप्शन म्हणून सांगायचे आपल्याला. तर ते दोन्ही ऑप्शन आले आपले -11.7. जर क्यू पीच्या लेफ्ट साईडला असेल तर -17.7 आणि जर क्यू पीच्या राईट साईडला असेल तर 11.7 त्याचे कोऑर्डिनेट असणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 42 बघा. द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर O is 10 centimeter. The length of a chord is 16 centimeter. Find the distance of the chord from the center of the circle. एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा. एक आपल्याला सर्कल दिलेला आहे. सर्कल एकदम परफेक्ट निघत नाही बरं का, थोडं चालून घ्या. चालतंय दादा? हा दादा, गणेश दादा, कळालं की नाही? हाताने कसं सर्कल काढता येते रे बाबा. ठीक आहे, इथं सेंटर आहे O. ठीक आहे, इथून आता आपल्याला काय दिलेलं आहे, एक सर्कल दिलेला आहे ज्याचं सेंटर O आहे आणि रेडियस त्याची आहे 10 सेंटीमीटर. आता तुम्हाला एक प्रॉपर्टी माहिती असेल, सर्कल मध्ये जेव्हा एक कॉर्ड दिलेला असतो, सपोज ही कॉर्ड आहे AB, तर इथून जर आपण एक परपेंडिक्युलर लाईन घेतली तर ही जी परपेंडिक्युलर लाईन आहे या लाईनला बायसेक्ट करत असते. बायसेक्ट करणे म्हणजे काय होते, 2 सेम पार्ट मध्ये डिवाइड करतो. तर हा जो दिलेला आहे आपल्याला 16 सेंटीमीटर दिलाय ना, तर मग हा पण 8 होणार आणि हा पण 8 सेंटीमीटर होणार. आणि दुसरा आपल्याला रेडियस दिलेली आहे, तर O पासून हा जो पॉइंट आहे हा आहे त्याचा रेडियस, हा दिलेला आहे आपल्याला 10 सेंटीमीटर आणि हे परपेंडिक्युलर आहे म्हणून हा अँगल काय झाला तुमचा 90 डिग्री. आता हा काय दिसतोय आपल्याला, इथे सपोज हा पॉइंट C आहे. ठीक आहे ना, तर OBC है ना, ओबीसी अरे बापरे, अदर बॅकवर्ड क्लास आले, OBC SC ST OBC है ना. तर हा काय दिसतोय आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल है ना. याला राईट अँगल ट्रायंगल म्हणतात. आणि राईट अँगल ट्रायंगलचा पायथागोरस थेरम सगळ्यांना माहिती आहे. हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. म्हणजे इथं सरळ सरळ बघा, OB स्क्वेअर इज इक्वल टू येत आहे OC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला OB दिलेला आहे 10चा स्क्वेअर इज इक्वल टू OC आपल्याला माहिती नाही आहे, OCचाच आपल्याला काढायचा आहे. सेंटर पासून ते कॉर्डची डिस्टन्स काढायची आपल्याला. प्लस BC किती दिलेला आहे 8चा स्क्वेअर. ठीक आहे, मग OC स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार, OC स्क्वेअर इज इक्वल टू हा जो आहे हा इकडे घेऊन जायचा आपल्याला. ठीक आहे ना, तर 10 स्क्वेअर मायनस 8 स्क्वेअर 100 मायनस 64. सांगू का आता हे पण 100 कुठून आलं 64 कुठून आलं सांगायची गरज नाही मित्र. असं कसं करे, हा 100 मायनस 64 केलं तर किती येणार 36 झाले. मग याचा आता OC स्क्वेअर इज इक्वल टू 36 आलाय. मग दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलं तर OC इज इक्वल टू किती येणार 6. आणि 6 काय आहे सेंटीमीटर. ठीक आहे, सेंटीमीटर सगळं सेंटीमीटर मध्येच दिलाय ना. ठीक आहे ना, सेंटीमीटर मीटर लिहिलंय का इथं मी, सॉरी सेंटीमीटर, हे सेंटीमीटर, हा हे पण सेंटीमीटर आहे. तर याचा आन्सर काय आला, OC म्हणजे काय आहे आपलं बघा, सेंटर पासून त्या कॉर्डची डिस्टन्स आली आपल्याला, तेच काढायचं होतं. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आन्सर आलंय आपलं, इथं आलंय, इथं काय आहे 6 सेंटीमीटर. आन्सर काय आहे आपलं, ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे. सोपं आहे, एकदम सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन नंबर 43 बघा. A hall has length 30 meter and breadth 9.5 meter. For flooring this hall, the square tiles are to be used of half meter side. Then how many tiles should be required? एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा. याचं सॉल्युशन कसं आहे, आपल्याला एक हॉल आहे, ठीक आहे ना, एक हॉल आहे खूप मोठा, त्याचा लेंथ आणि ब्रेड्थ आपल्याला दिलेली आहे. त्याची लेंथ दिलेली आहे 30 मीटर, हे आहे 30 मीटर आणि ब्रेड्थ आहे 9.5 मीटर. ठीक आहे, तर याचा एरिया किती होणार,
एरिया इज इक्वल टू 30 इंटू 9.5. ठीक आहे. आता याचं मल्टिप्लिकेशन करा, 3चं करून टाका पटकन, है ना. 3 5 जार 15, 1 कॅरी ओव्हर झालं, 3 9 जार 27 प्लस 1 28, आणि एक 0 येणार, आणि इथे डेसिमल आहे, मग हे इथे डेसिमल येणार, म्हणजे हे 285 स्क्वेअर मीटर हे आला याचा एरिया. ठीक आहे. आता इथे आपल्याला टाईल्स बसवायचे आहे, पण जे टाईल्स आहे, जी टाईल आहे त्याची है ना स्क्वेअर टाईल आहे, आणि त्याची जी साईड आहे है ना, तर इथे काय लिहिलेलं आहे, स्क्वेअर टाईल्स आर टू बी युज्ड ऑफ हाफ मीटर साईड, म्हणजे याची एक साईड जी आहे ना ती हाफ मीटर म्हणजे 0.5 मीटर आहे. मग याचा एरिया काय होणार, याचा एरिया होणार टाईलचा एरिया ऑफ टाईल इज इक्वल टू साईड स्क्वेअर, कारण स्क्वेअर साईज आहे तो, तर 0.5चा स्क्वेअर करावा लागेल, 5 5 जार 25. ठीक आहे ना. आणि 2 डिजिट सोडून आपल्याला डेसिमल येईल, तर हे 0.25 येणार. हे 0.25 स्क्वेअर मीटर हे काय झालं आपला एका टाईलचा एरिया आला आहे. ठीक आहे ना. याला हे बघा दोन्ही प्रकारे लिहू शकतो, स्क्वेअर मीटर असं पण लिहू शकतो आणि मीटरचा स्क्वेअर पण करू शकतो आपण. तर ठीक आहे, आपल्याला आता काय करायचं आहे की ही जी टाईल आहे, एक टाईल काय करते, एवढा एरिया कव्हर करते. ठीक आहे ना. तर 0.25 स्क्वेअर मीटर एरिया जो आहे कव्हर होतो किती टाईल्सनी, एका टाईलनी. आपल्याला हा पूर्ण हॉल कव्हर करायचा आहे, अशा एक 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 अशा खूप खूप साऱ्या टाईल्स लावायच्या. तर किती टाईल्स लागणार आहे, तर एरिया किती आहे टोटल आपला 285 आहे. तर देअरफॉर 285 स्क्वेअर सेंटीमीटर साठी किती टाईल्स लागणार आहे, इथे 1 टाईल लागते. इथं आता इतका एरिया कव्हर करण्यासाठी किती लागणार आहे, तर 285 डिवायडेड बाय 0.25. ठीक आहे. इंटू 1 तर करायची गरजच नाही आहे, याला सॉल्व्ह करूया. तर इथं बघा 285 आणि खालचं आपल्याला डेसिमल घालवायचं आहे, तर इंटू हे 2 डिजिट आहे, तर इथं एक नंतर 2 0 येणार आणि खाली येणार 25. आता याला सॉल्व्ह करून टाका, हे 5 नी कट होणार, 5 5 जार 25 आणि 5 5 जार 25, 5 7 जार 35, आणि हे 5 नी 20 टाइम्स होणार. ठीक आहे. तर हे किती होते बघा, आता यांचं सॉल्युशन केलं तर, याला सॉल्व्ह केलं तर 2 7 जार 14, 1 कॅरी ओव्हर झाले, 2 5 जार 10 प्लस 1 11, 1140. हे काय आहे, नंबर्स आले, नंबर्स. इतका एरिया कव्हर करायला एक टाईल लागते, एक नंबर आहे हा, स्क्वेअर मीटर वगैरे असं काही नाही आहे. आणि त्यामुळे जर एवढा एरिया एक टाईल कव्हर करत असेल तर एवढा एरिया किती टाईल्स कव्हर करणार, 1140 टोटल टाईल्स लागणार आहे. मग याच्यातला आन्सर कुठला येतो आपला, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 44. क्वेश्चन नंबर 44 बघा, अजय स्कोर्ड 25% मार्क्स लेस देन बलबीर, देन बलबीर स्कोर्ड हाऊ मच पर्सेंटेज ऑफ मार्क्स मोर देन अजय. एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा, लक्ष देऊन बघा, काही नाही आहे या क्वेश्चन मध्ये, का सोपा आहे बघा. बलबीरला किती मार्क मिळाले आणि अजयला किती मार्क मिळाले हे आपण बघायचं आहे आपल्याला. इथे बघा, अजय स्कोर 25% मार्क्स लेस देन बलबीर, म्हणजे समजा बलबीरला जर 100 मार्क्स मिळाले असेल तर अजयला किती मार्क्स मिळाले असेल, बलबीर पेक्षा 25% कमी. आता 100चे 25 किती होतात, 25 होतात है ना. 100चे 25% म्हणजे किती होतात, 25. हे कसं होते, पर्सेंटचं साईन म्हणजे काय असते, अपॉन 100 है ना, आणि हा 100 कॅन्सल होतो पण है ना 25 येतो. तर अजयला किती मिळाले मार्क्स, बलबीरच्या पेक्षा 25% म्हणजे 25 मार्क्स कमी, म्हणजे टोटल 75 मार्क्स मिळाले कोणाला, अजयला. आता आपल्याला सांगायचं काय आहे की देन बलबीर स्कोर्ड हाऊ मच पर्सेंटेज ऑफ मार्क्स मोर देन अजय, अजय पेक्षा किती जास्ती मार्क मिळाले, तर अजय पेक्षा किती मार्क्स मिळाले याला, 25% है ना, 25% नाही 25 मार्क्स. 25 मार्क्स जे आहे बलबीर स्कोर्ड, इथं आपण लिहू शकतो बलबीर
तुम्हाला लिहायचं नाहीये. बलबीर स्कोर्ड 25 मार्क्स है ना मोर देन अजय. 25 मार्क मिळाले जास्ती आहे ना, 25% जास्ती नाही मिळाले. आता हे जे 25 मार्क आहे ना, याला पर्सेंटेज मध्ये आपल्याला काढायचं आहे. जे 25 आहे ते 75चे सॉरी 25 इज इक्वल टू है ना हाऊ मच पर्सेंटेज ऑफ 75. 75 चे किती पर्सेंट आहे. तर हाऊ मच जे आहे म्हणजे क्वेश्चन मार्क अपॉन 100 इंटू 75 इज इक्वल टू 25 है ना. आता याला सॉल्व्ह करायचं. हे क्वेश्चन मार्क इथेच राहणार, 100 इकडे जाणार आणि 75 खाली येणार. ठीक आहे. म्हणजे काय येणार आहे क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 25 ठीक आहे इंटू 100 डिवायडेड बाय 75. सॉल्व्ह करा याला. 25 1 जा 25, 25 3 जा 75 म्हणजे काय आलं 100/3 आलंय. ठीक आहे. 100/3 ला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय येतोय 100/3 ला म्हणजे 100 मध्ये आपण 3 ने डिवाइड करायचं. ठीक आहे. आता ज्याला माहिती आहे तो पटकन याचा आन्सर बघून सांगून देईल. 100 डिवायडेड बाय 3 जर केले आपण तर 3 3 जा 9. ठीक आहे. 1 आलं इथं, परत 0 आलं, पुन्हा 3 3 जा 9, इथं 1 आलं. ठीक आहे ना. मग आता याला कसं लिहायचं 100/3 ला इथे डेसिमल मध्ये नाही आहे, हे मिक्स फ्रॅक्शन मध्ये आहे. तर मिक्स फ्रॅक्शन कुठला येतोय बघा 33 1/3 है ना. 33:1/3 म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे. एकदम सोपं आहे. हे फक्त तुम्हाला हे समजण्यासाठी म्हणून इथं लिहिलंय, लिहायची गरज नाहीये. ज्याला माहिती आहे ना, हे बघा बलबीर आणि याचं बरेचसे जे मी बघितलंय शॉर्टकट सांगतात. हे असं लिहून घेतलं ना तुम्ही, बलबीरला 100 मिळाले, अजयला 75 मिळाले, मग बलबीरला किती जास्त मिळाले 25. मग शॉर्ट ट्रिक काय आहे 100 इंटू 25/75 असं करून द्यायचं, आन्सर येतो असं सांगतात. हे एक्सप्लेन करून सांगत नाही. ठीक आहे. तर हे बघा हे असं आहे. बलबीरला किती 25 मार्क्स जास्त मिळाले आहे ना अजयपेक्षा. मग जे 25 जे आहे 75 चे किती पर्सेंट आहे तर हे 33:1/3% आहे. ठीक आहे. एकदम क्लिअर आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 45. क्वेश्चन नंबर 45 बघा. द साइड्स फॉर्मिंग राइट एंगल ऑफ अ राइट एंगल ट्रायंगल आर 8 सेंटीमीटर and 15 सेंटीमीटर. देन व्हॉट इज रेडियस ऑफ सर्कम सर्कल ऑफ दॅट ट्रायंगल. तर इथे बघा व्यवस्थित लक्ष देऊन बघा याचं सॉल्युशन कसं आहे. थोडं खाली लिहूया. क्वेश्चन नंबर 45 बघा. द साइड्स फॉर्मिंग राइट एंगल ऑफ अ राइट एंगल्ड ट्रायंगल आर 8 सेंटीमीटर and 15 सेंटीमीटर. देन व्हॉट इज द रेडियस ऑफ सर्कल ऑफ दॅट ट्रायंगल. आता बघा थोडं लक्ष देऊन बघा याला, याचं कसं आहे सॉल्युशन. काय दिलेलं आहे आपल्याला की एक राइट एंगल ट्रायंगल आहे, त्याच्या ज्या राइट एंगल फॉर्म करतात त्या दोन्ही जे साइड आहे त्या 8 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटरच्या आहे. मग त्या ट्रायंगलचा जो सर्कम सर्कल असेल है ना तर त्याचं रेडियस काढायचं आहे. तर आपल्याला काय करायचं माहितीये का, पहिले ऍक्च्युली ते राइट एंगल ट्रायंगल काढायला पाहिजे, पण मी पहिले सर्कल काढतोय बघा. सर्कम सर्कल कशाला म्हणतात, एका ट्रायंगलच्या तिन्ही वर्टेक्सला टच करून जर एखादा सर्कल तुमचा जात असेल तर त्याला राइट एंगल ट्रायंगल म्हणतात, सर्कम सर्कल म्हणतात सॉरी. हा, तर इथे आपल्याला काय काय दिलं बघा. द साइड्स फॉर्मिंग राइट एंगल म्हणजे ह्या दोन साइड. ठीक आहे. जे 90 डिग्रीचा है ना, राइट एंगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म करता आहेत, त्याचे जे लेंथ आहे त्याची लेंथ आहे 8 सेंटीमीटर आणि दुसरी आहे 15 सेंटीमीटर. मग हा जो सर्कम सर्कल आहे, ह्या ट्रायंगलचा जो सर्कम सर्कल आहे
त्याचं रेडियस काढायचं आपल्याला. आता इथे तुम्ही बघा, इथं हे जे असते ना, जेव्हाही राईट अँगल ट्रायंगलच्या चारी बाजूला म्हणजे सर्कम म्हणजे चारी बाजूला है ना, सर्कल काढला ना, तर हा जो असतो, जो ट्रायंगल असतो, त्याचा जो हायपोटेनस असतो तो याचा रेडियस डायमीटर असतो सर्कलचा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे तुमचं ना पायथागोरस थेरमचे वेगवेगळे थेरम्स असतात त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे ना. तर आपण इथं सपोज हा ABC असेल जर हा ट्रायंगल, ठीक आहे, तर इथे तुम्ही हायपोटेनस काढू शकता, AC काढू शकता इझिली. ठीक आहे ना, पायथागोरस थेरमनी. आणि जर तुमचा AC निघाला म्हणजे हा असतो डायमीटर, मग त्याचा हाफ केलं तर येणार तुमची रेडियस. आता ज्याला ना ट्रिपलेट माहिती आहे तो तोंडी सांगून दिलेचा आन्सर 815 आहे ना, तर हायपोटेनस किती येतो? 17 येतो. 17चे हाफ किती येणार? 8.5 सेंटीमीटर याचा आन्सर येतो. ठीक आहे, तरी पण आता मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. इथे बघा, तुम्हाला माहिती असेल बाय पायथागोरस थ्योरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. सिंपल आहे ना. AB स्क्वेअर म्हणजे 15चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर, BC म्हणजे, ठीक आहे ना, 15चा येणार 225 प्लस 64, हे येत आहे 289. आणि AC स्क्वेअर इज इक्वल टू आलाय, AC स्क्वेअर इज इक्वल टू 289. मग दोन्ही साईडचा आपण रूट घेऊया. मग AC इज इक्वल टू काय येणार तुमचं? 17. आता हे AC काय आहे तुमचं? डायमीटर आहे. मग देअरफॉर रेडियस किती येणार? रेडियस इज इक्वल टू त्याचा हाफ, 17 सेंटीमीटर आहे ना, हे 17 सेंटीमीटर मध्ये आलं, तर 17 सेंटीमीटरचा हाफ करायचं. 17 सेंटीमीटरचा हाफ केलं तर किती येणार? 8.5 सेंटीमीटर. झालं. ठीक आहे, एकदम सोपा क्वेश्चन होता. याचा आन्सर कुठला आलाय? ऑप्शन नंबर 1 चा आन्सर आहे. ठीक आहे, एकदम सोपा आहे. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46 बघा. इफ द साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज 18 सेंटीमीटर देन व्हॉट इज इट्स एरिया? हा तर त्याच्यापेक्षाही सोपा क्वेश्चन आलाय मागच्या क्वेश्चन पेक्षा. त्याचं सॉल्युशन बघा, काही नाही आहे. एरिया ऑफ कुठला इक्विलॅटरल ट्रायंगल, एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगलचा तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती असला तर एरिया इज इक्वल टू काय असते इक्विलॅटरल ट्रायंगलचा? √3/4 इंटू साइड स्क्वेअर. चला, तुम्हाला साइड दिलेलीच आहे, याच्यामध्ये साइडची व्हॅल्यू पुट करा. चला, तुमचा आन्सर येऊन जाईल इंटू 18 है ना. 18 साइड स्क्वेअर म्हणजे आता आपण स्क्वेअर वगैरे काढत बसायचं नाही. कधी कधी हे बघा, हे पण असं पण करायचं असते. कधी कधी स्क्वेअर काढायची गरज नाही, ते स्क्वेअर लिहा, पुन्हा त्याला 4 नी डिवाइड करा. इथं सिंपल 18 इंटू 18 लिहायचं. हे 2 नी कट होणार, 2 2 4, 2 9 18, पुन्हा 2 1 2, 2 9 18, 9 9 81, आणि हे √3 म्हणजे काय आलं? 81√3 सेंटीमीटर. झाला आन्सर. किती सोपं आहे ना. तर महत्वाचं काय आहे? हा फॉर्म्युला लक्ष असणं महत्वाचं आहे. जर हा तुम्हाला फॉर्म्युला नाही माहिती असला, आठवला नाही, तुम्ही पाठ केला नाही, झालं, हा कधी सॉल्व्ह होणारच नाही. मग झाला तरी काहीतरी अंदाजे लावून टाका, पहिला दुसरा कुठला तरी, आहे की नाही. पण व्यवस्थित तुम्ही फॉर्म्युले सगळे पाठ ठेवा तर तुम्हाला इझी जाईल. किती इझी आहे, काही नाही. फक्त फॉर्म्युल्यामध्ये फक्त साईड ठेवलं की झालं, आन्सर आलं. इतके सोपे. एका मिनिटाच्या काय अर्धा मिनिटा सुद्धा लागत नाही याला, हा ना. काही सेकंदामध्येच हा सॉल्व्ह होऊन जाईल. मग इथे जो वाचलेला वेळ आहे तो दुसऱ्या क्वेश्चन जे थोडेसे लेंदी असतात, येतात एक दोन क्वेश्चन असे लेंदी येतात, त्याच्यामध्ये तो टाइम मेकअप करायचा, है की नाही. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 बघा. द रेट ऑफ तिकीट्स ऑफ अ बस आर इन्क्रीज्ड बाय 20%. After 6 months, the rate of tickets again increased by 10%. Then what is the percentage increase in the original rate of tickets? एकदम सोपा क्वेश्चन. पुन्हा अजून बघा, ज्याला म्हणजे आता हे सांगायचं ना, हा पण ओरल क्वेश्चन सारखाच आहे. हे बघा, पहिले किती पर्सेंटनी वाढला? 20%नी, म्हणजे
100 रुपीज जर तिकीट होतं तर 100चे 20% म्हणजे किती झाले 20, म्हणजे आता तिकीटचे रेट किती झाले 120. आफ्टर 6 मंथ्स पुन्हा रेट वाढले त्याचे, ठीक आहे, पुन्हा रेट वाढले. मग किती रेट वाढले त्याचे 10% है ना, पण कशाचे 100चे 10% नाही, हे जे वाढलेले रेट आहेत त्याचे अजून 10%, म्हणजे 120चे 10%, म्हणजे हे किती होतात 2 हे 2 कॅन्सल होतात, म्हणजे 12 होतात, म्हणजे 12 रुपीज अजून वाढले. म्हणजे आता टोटल जे तिकीटचा रेट किती झाला 120 होता, आता 12 रुपीजने अजून वाढला 132 रुपीज झाला. आता ऍक्च्युअली हा जो रेट आहे ना 132, हा ओरिजिनल जो रेट आहे, ओरिजिनल पहिला किती होता एकदम स्टार्टिंगला 100 रुपीज होता, 100 वरून 20% इन्क्रीज होऊन 120 झाले तिकीटची रेट है ना, परत 120चे 10% वाढले म्हणजे 12 रुपये अजून वाढले, तर टोटल झाले 132. आता हे जे 132 आहे ओरिजिनल जे आहे 100 रुपीज त्याच्यापेक्षा किती जास्ती आहे 32 रुपीज जास्ती आहे, म्हणजे पर्सेंटेज मध्ये 32 येणार, कारण इथे आपण ओरिजिनल प्राइस 100 पकडलाय. त्याचा आन्सर सरळ सरळ 32%, सेकंड नंबरचा ऑप्शन आहे. किती सोपा आहे ना एकदम. हा पण म्हणजे खूप कमी वेळेत होऊन जाणारा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 बघा. अ मर्चंट purchased 25 dozen oranges at the rate of rupees 25 per dozen. He sold all oranges at rupees 35 per dozen. Then how much percentage of profit did he get? खूप सोपा क्वेश्चन आहे बघा. काय असते प्रॉफिट लॉसचं तुम्हाला माहिती आहे, कॉस्ट प्राइस सेल प्राइस है ना, हे दोन तुम्हाला मिळायला पाहिजे. आणि जर तुमचं कॉस्ट प्राइस जे आहे ते कमी आहे आणि सेल प्राइस जी आहे, सेलिंग प्राइस जी आहे ती जास्ती आहे, तर प्रॉफिट होतो. तर आपल्याला इथे कॉस्ट प्राइस किती येणार बघा, सॉल्युशन बघायचं कसं आहे. कॉस्ट प्राइस किती येणार, सीपी इज इक्वल टू, एक मिनिट हा पेन चालत नाहीये, सीपी इज इक्वल टू किती येणार, किती डझन ऑरेंजेस घेतले त्यांनी 25 डझन, रेट काय होता 25 रुपीज पर डझन, म्हणजे 25 इंटू 25 म्हणजे किती आले 625 रुपीज. हेच काय झालं त्याचं सीपी, कॉस्ट प्राइस. ठीक आहे ना. आता सेल प्राइस काय आहे, सेल प्राइस इज इक्वल टू कितीला विकले त्यांनी ऑल ऑरेंजेस ऍट रुपीज 32 पर डझन, किती है ना पूर्णच्या पूर्ण विकले, किती घेतले होते 25 डझन घेतले होते, किती रेटनी त्यांनी सेल केले 32 रुपीज पर डझननी है ना. तर इथे आता मल्टिप्लाय करा, 25 टू जा 50, 5 कॅरी ओव्हर झाले, 25 3 जा 75 प्लस 5 80, म्हणजे हे झाले 800. म्हणजे त्याला प्रॉफिट किती झाला एसपी मायनस सीपी, म्हणजे 800 मायनस 625, याला है ना मायनस करा, किती आलं 10 मायनस 5 5, हे झाले 9, 9 मायनस 2 7, आणि हे झाले 7 7 मायनस 6 1, 175 रुपीजचा त्याला प्रॉफिट झाला. तर हा जो प्रॉफिट आहे हा तर रुपीज मध्ये आहे, पण आपल्याला कशामध्ये काढायचा आहे पर्सेंटेज मध्ये काढायचा. आता हा जो एवढा प्रॉफिट झालाय हे किती रुपयावर झालाय, हा झालाय त्याला त्याच्या कॉस्ट प्राइसवर 625 रुपीज वर एवढा प्रॉफिट झालेला आहे. जर 625 वर जर है ना, इफ 175 सॉरी असं नाही लिहावं लागेल, 625 वर त्याला किती प्रॉफिट झालाय 175, पर्सेंटेज काढायचं ना. मग 100 रुपीज वर किती प्रॉफिट झाला असेल त्याला 175 इंटू 100 डिवाइडेड बाय 625. बस याला सॉल्व्ह करून द्या. त्याला बघा कसं होणार, 25 नी करू याला, 25 2 जार 50, 25 5 जार 125, हे 25 7 जार, ठीक आहे, आणि हे 25 1 जार 25, 25 4 जार 100, 7 4 जार 28, हे 28 काय आलं तुमचं पर्सेंट. पर्सेंट म्हणजे काय आलं ना, इथं कसं आलंय हे बघा, 625 रुपयाचा त्यांनी है ना त्याचा कॉस्ट प्राइस आहे, एवढ्याला खरेदी केले होते आणि त्याला एवढा प्रॉफिट झाला. मग 100 रुपयाचे जर त्यांनी खरेदी केले असते, पर्सेंट म्हणजे काय आउट ऑफ 100 है ना, याच्यातून एवढा प्रॉफिट, मग 100 मधून किती प्रॉफिट, तर तेच पर्सेंट असतात.
तर याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर 28 आलं. तर 28% म्हणजे ऑप्शन नंबर 3 इथे पर्सेंटेजचे साईन नाही लावले, पण इथे 28% म्हणून त्याचा आन्सर येणार. ठीक आहे. ऍक्च्युली इथं आन्सर मध्ये दिले पाहिजे ते, पण ते नाही दिलं त्यांनी त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. तर चालतात, काही हरकत नाही, पण क्वेश्चन मध्ये लिहिलंय की पर्सेंट ऑफ प्रॉफिट है ना. तर आन्सर येतो याचा ऑप्शन नंबर 3 28. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 49. क्वेश्चन नंबर 49 बघा. अ रोप ऑफ लेंथ 216 meter is cut at 5 places at same distance. Then what is the length of each piece in centimeter? हा क्वेश्चन बरेचदा रिपीट झालेला आहे, बरेचदा म्हणजे बरेचदा. ठीक आहे ना. एक रोप आहे, त्याचे आपल्याला काय केलेले आहे, त्याचे 5 पीस केले आहे आणि सेम डिस्टन्सला. ठीक आहे. आणि ही आहे टोटल 216 मीटरची रोप आहे. त्याला आपण जर 5 प्लेसेसवर इथं 1 2 3 4 आणि 5 थोडं इथं वाढवूया, इथं हे 5 समजा. तर 5 प्लेसेस आहे ना, हे इक्वल डिस्टन्सवर केलेले आहेत. ठीक आहे. तर याचे किती पीस झाले बघा. जर आपण 5 जागी याला कट केली ह्या रोपला, तर पीस किती होणार. हा एक पीस निघणार 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5 आणि हे 6 पीस. म्हणजे 5 टाइम्स जेव्हा कट करतो तेव्हा 6 पीस, 6 टाइम केले तर 7 पीस, 7 टाइम केलं तर 8 पीस. म्हणजे जितके टाइम आपण त्याला कट करू ना, त्याच्यापेक्षा एक जास्त पीस तयार होतो. हा नेहमी येत असतो हा क्वेश्चन. ठीक आहे ना. बरेचदा आलाय. तर टोटल 6 पीस झाले. मग एका पीसची लेंथ किती असणार आहे. किती सोपं आहे यार. डिवायडेड बाय 6 करायचं, बस झालं. किती आलंय. 6 3 जार 18 आणि 6 6 जार 36 मीटर. पण आपल्याला आन्सर कशामध्ये सांगायचं आहे. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ इच पीस इन सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये सांगायचं. मग मीटरला सेंटीमीटर करायचं असेल तर काय करायचं असते. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. तर इंटू 100 करून द्यायचं, म्हणजे 100चे 2 झिरो लागले, झालं सेंटीमीटर. किती सोपं आहे है ना. चला याचा काय आला याचा आन्सर. ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आला. ठीक आहे. चला आता लास्ट क्वेश्चन राहिलाय 50. व्हिडिओ खूप मोठा झालाय. ठीक आहे. चला बघूया क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 बघा. विच ऑफ द फॉलोइंग टर्म शुड बी ऍडेड so that the expression 49x square plus 64 upon y square will be a perfect square. Choose two correct options. हा पण क्वेश्चन बरेचदा रिपीट होतो. ठीक आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे. ज्याला फॉर्म्युला माहिती असेल अल्जेब्राचा, जो बेसिक फॉर्म्युला आहे, a प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर है ना. किंवा लिहिताना आपण असं पण लिहू शकतो a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ठीक आहे. हा वाला फॉर्म्युला a प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. किंवा याला लिहिताना असं पण लिहू शकतो a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. काही प्रॉब्लेम नाहीये. असंच दुसरा एक फॉर्म्युला आहे, एकदम बेसिक फॉर्म्युला आहे अल्जेब्राचे. ठीक आहे. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, यालाच आपण a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab हा लिहू शकतो. बस याच्या बेसिसवरच हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. आपल्याला एक्सप्रेशन काय दिलेलं आहे बघा. 49x स्क्वेअर प्लस 64 अपॉन y स्क्वेअर. आता याला काय करायचं बघा. हे 49 जो आहे ना, हा पण 7चा स्क्वेअर आहे आणि x चा स्क्वेअर दिलेला आहे. तर आपण याला 7x होल स्क्वेअर असं लिहू शकतो. प्लस 64 जे आहे 8चा स्क्वेअर आहे, तर 8 अपॉन आणि y याचा होल स्क्वेअर लिहू शकतो. आता हे झालं a, हे झालं b, झालं a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता याच्यामध्ये काय ऍड केलं, जर 2ab ऍड केलं तर हा जो एक्सप्रेशन आहे हा आहे ना परफेक्ट स्क्वेअर तयार होऊन जाईल याचा. त्याच्यामध्ये काय ऍड करायचं, प्लस 2. आता a म्हणजे काय झालं 7x प्लस है ना इंटू बी काय आहे 8 अपॉन वाय, 8 अपॉन वाय. आता याला सॉल्व्ह केलं तर किती येणार आहे बघा. 2 7 जार 14 है ना, 14 8 जार 112 आणि हे x आणि अपॉन y झालं.
फक्त याच्यामध्ये आपण ही जे टर्म आपण ऍड केली, तर हा जो आपल्याला एक्सप्रेशन दिलेला आहे हा एक परफेक्ट स्क्वेअर तयार होऊन जाईल. ठीक आहे, तर याचा आन्सर कुठला येतो बघा, पहिला वालाच येतो 112x/y. अच्छा, दुसरा जो आहे तो पण करू शकतो आपण. याच्यामध्ये जर प्लस, हे बघा एवढंच करायचं, काही नाही करायचं, प्लसच करायचं आहे. प्लस याच्यामध्ये हे -2ab करून टाकायचं. ठीक आहे ना, मग ही व्हॅल्यू मायनस मध्ये येते, झालं. त्याचा आन्सर एक दुसरा आन्सर, त्याचा खालचा सेकंड नंबर पण आन्सर येतो. समजलं ना, इथं काय केलंय पण फक्त याला मायनस केलेलं आहे, बाकी काही नाही. ही जी व्हॅल्यू आहे ना पूर्ण मायनस मध्ये घेतली, कारण एक -2ab पण याच्यामध्ये जर आपण ऍड केलं तर तो a - b होल स्क्वेअर होऊन जातो, एक परफेक्ट स्क्वेअरचा आपल्याला एक्सप्रेशन मिळून जातो. ठीक आहे ना, तर एवढा सोपा होता हा क्वेश्चन, नेहमी येतो, 2-4 वेळेस आलेला आहे. आपण आपलं जे पेपर सॉल्व्ह केले ना त्याच्यामध्ये मागच्या पेपर्स मध्ये बरेचदा आलेला आहे. ठीक आहे, तर मागचे पेपर पण बघा, हा पण बघा. ठीक आहे, होऊ शकतं याच्यातलं नाही कळालं, मागच्या पेपर मधून कळून जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आज आपण 50 क्वेश्चन्स आपण कम्प्लीट केलेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 51 to 75 क्वेश्चन्स करू. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.